माइक बोलो, रिमोट में पकड़ो। जय हिंद। आप सबका कथा कथन की आज 10 अक्टूबर 2020 की इस पेशकश में स्वागत है, इस्तकबाल है। कथा कथन कथा कथन एक मूवमेंट है, एक तहरीक है, एक मुहिम है, एक अभियान है जो हम पिछले 4-5 साल से चला रहे हैं। जैसे जैसे लोग अपने बच्चों को अंग्रेजी स्कूलों में भेजने लगे हैं, वैसे वैसे भारतीय भाषाओं के प्रति लोगों की जागरूकता कम होती गई है। लोग अपनी भाषाओं से दूर होते गए हैं। इसके साथ साथ लोग अपनी ही भाषा के साहित्य को बुरी तरह से भूल गए। उन्हें शेक्सपियर याद है, उन्हें वर्ड्सवर्थ याद है, लेकिन उन्हें शायद पूरे देशपांडे याद नहीं है, शायद प्रेमचंद याद नहीं है। तो हम लगातार ये कोशिश करते रहते हैं कि भारतीय भाषाओं के साहित्य द्वारा एक बार फिर लोगों में भारतीय भाषाओं के प्रति रुचि जगाई जाए और उनको अपनी भाषाओं के करीब लाया जाए। अब तक हम उर्दू हिंदी में ज़्यादा कार्यक्रम करते रहे, अब हम दूसरी भारतीय भाषाओं की तरफ बढ़ रहे हैं। मैं मुंबईकर हूँ, क्योंकि मुंबई में पैदा हुआ। हम सब जो मुंबई चैप्टर के और थाना चैप्टर के सदस्य हैं, सब महाराष्ट्रियन हैं, महाराष्ट्रवासी हैं। तो इसलिए भारतीय भाषाओं की तरफ हम अपना आगाज मराठी से कर रहे हैं। आज आप सुनेंगे 4 बेमिसाल लाफानी मराठी कहानियां। और इस कार्यक्रम को आगे बढ़ाने के लिए मैं बुला रहा हूं कथा कथन की सबसे छोटी सदस्य को। इसका नाम है मेघना अभ्यंकर। तो मेघना, यस सर, लीजिए और आगे बढ़ाइए। बिल्कुल। नमस्कार, मी मेघना अभ्यंकर. कथा पहिल्या आगळ्या वेगळ्या या कथाकथनच्या मराठी गोष्टींच्या मैफिलीत आपलं खूप खूप स्वागत आहे. कथा पहिल्या आणि आगळ्या वेगळ्या या शीर्षकामागची पार्श्वभूमी अशी आहे की आता जर आपण या कथा ऐकल्या तर आपल्याला त्यात काही वेगळं वाटत नाही. पण या कथांचा काळ आहे स्वातंत्र्यानंतरचा. म्हणजेच या कथा जेव्हा लिहिल्या गेल्या तो काळ स्वातंत्र्यानंतरचा आहे. त्या काळी कथा कशा लिहिल्या जायच्या, तर त्यात स्वप्नरंजन, कल्पनाविलास, तरल प्रेम असे अशा अनेक विषयांवरती या कथा लिहिल्या जायच्या. पण नवकथाकारांनी मात्र या कथांना नवीन स्वरूप दिलं. ते नवीन स्वरूप कसं होतं, तर या नवीन स्वरूपामध्ये कथा वास्तवाकडे अधिक झुकू लागल्या. सामान्य माणसांचे प्रश्न, त्यांची संकट, त्यांच्या समस्या, त्यांचे सुख दुःख, आनंद याचं चित्रीकरण या नवकथा आपल्या कथांमधून करू लागल्या. खरं तर स्वातंत्र्योत्तर कथाकारांची यादी तशी खूप मोठी आहे. पण यातली काही महत्वाची नावं म्हणजे दिबा मोकाशी, पुभा भावे अशी अनेक जण आहेत. आज या सगळ्या लोकांच्या कथांचा समावेश काही कारणांनी आम्ही आमच्या कार्यक्रमात करत नाही आहोत. पण अशी बरीच नावं आहेत याची मला खात्री आहे आणि म्हणूनच यांच्या कथांवर आम्ही स्वतंत्रपणे नक्की कार्यक्रम करू. तुर्तास तरी उपलब्ध साहित्यात असलेल्या या काही कथा आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत. तर सुरू करतोय केज पुरोहित उर्फ शांताराम यांच्या कथेने. केज पुरोहित उर्फ शांताराम
हे यांच्या कथा या लोकव्यवहार आणि देशीपणाशी नातं सांगणाऱ्या होत्या. त्यांच्या कथेमध्ये तुम्ही प्रतिकात्मकता, काव्यात्मकता अशा अनेक गोष्टी पाहू शकता. खार ही वन्य जीवनाशी जोडलेली परंतु वास्तवाशी नातं सांगणारी एक अनोखी फॅन्टसी आहे. या कथेतल्या नायकाला आपल्यातली काव्य प्रतिभा मग नष्टच झाली आहे अशी दृढ भावना निर्माण झाली आहे. या भावनेतून त्याने एका खारीशी संवाद साधलाय. आता बघूया की खार त्याच्याशी नक्की काय संवाद साधते. त्याच्यानी कवीची काव्य प्रतिभा परत आली की नाही. ही कथा सादर करतात गीता सोहोनी. नमस्कार, मी गीता सोनी. मी सादर करते कथा खार. लेखक प्राध्यापक के. पुरोहित. कुठंतरी काहीतरी दुखत असल्यासारखं मला वाटत होतं. आपल्याला काहीतरी होत असल्याची निश्चित जाणीव मला होत होती, पण काय होत होतं हे काही सांगता येत नव्हतं. हृदयावर हात ठेवून झोपल्यावर कधी कधी आपल्याला गुदमरल्यासारखं होतं, तसंच काहीतरी मला होत होतं. माझा कामधंदा, कौटुंबिक वातावरण, आर्थिक परिस्थिती सगळं तसं काही व्यवस्थित चाललं होतं, पण तरीही मनाला स्वस्थता कशी ती नव्हती. कसलं तरी दुखणं मला झालं होतं. असं दुखणं की जे दुसऱ्याला दिसत नाही, ज्याचं त्यालाच ते कळतं, पण कुणाला सांगता येत नाही. सांगावंसं वाटतं पण सांगता येत नाही असं दुःख. काय करावं ते मला नीटसं कळत नव्हतं. वेळ संध्याकाळची होती म्हणून विचार केला बाहेर फिरायला जावं. फिरायला जायची विशेष उत्सुकता अशी नव्हती, पण घरी स्वस्तही बसवत नव्हतं, म्हणून बाहेर पडलो आणि 4 लोकांसारखा रस्त्याला लागलो. पण त्यांच्यात मिसळू मात्र शकलो नाही. लोक कदाचित आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे फिरायला चालले असतील. त्यांची एखादी रोज जाऊन बसायची जागा असेल. संध्याकाळच्या फिरण्यानं मन ताजं होतं असं त्यांना कदाचित वाटत असेल. त्यांना काय वाटत असेल ते असो, पण मला मात्र त्यांच्यासारखं वाटत नव्हतं. मला वाटत होतं आपण वाऱ्याबरोबर वारा व्हावं, मातीबरोबर माती व्हावं, धूसर संधिप्रकाशासारखा संधिप्रकाश व्हावं. पण म्हणजे नक्की काय व्हावं असं मला वाटत होतं ते माझं मलाच समजत नव्हतं. पण काहीतरी वाटत होतं, काहीसं जड, सूक्ष्म, ज्ञेय, अज्ञेय, काहीसं गद्य, काहीसं पद्य, असं काहीसं मला वाटत होतं. 2-3 रस्ते मी ओलांडले आणि थोडा गावाबाहेर आलो. काही माणसं माझ्या पुढून निघून गेली, काहींना मी मागे टाकलं. काही वाहनं माझ्या अंगावरून अगदी वेगानं पळत गेली. काही ढग माझ्या डोक्यावरून वाहत गेले. झाडांच्या 2-4 सावल्या मी पायी तुडवल्या. प्रकाश अगदी थकल्यासारखा क्षीण झाला होता. कुठे एकटे दुखते थव्या थव्यानं पक्षी झाडांवर बसू लागले होते आणि दिसेनासेही झाले होते. पण तरीही मी चालतच होतो. तोच रस्त्याच्या किनाऱ्यावर मला खार दिसली. तिला पाहताच मी थबकलो. तिच्याकडे बारकाईनं पाहू लागलो. तिच्या पाठीवरच्या पांढऱ्या पिवळ्या काळ्या रेषा लवचिकपणे हलल्या. तिचे डोळे चमकले. तिची शेपटी वळवळली. तिची मान मागं वळली. मी तिच्याकडे रोखून बघायला लागलो. मी तिला ओळखलं. माझ्या ओळखीची आणि आवडीची होती ती खार. आता मी जसं तिला ओळखलं तसं तिनंही मला ओळखलं, कारण तिच्या पाठीवरच्या रेषा तिनं झटक्यात हलवल्या. शेपटी हवेत गोलाकार फिरवली. मान लचकत ती माझ्याकडे वळवली आणि डोळ्यांनी मला खुणावलं सुद्धा. मला वाटलं की खार माझ्याकडे पाहून नाजूक स्मित करतीये. मी तिच्या दिशेनं पावलं टाकली आणि तिला धरायला माझे हात पुढे झाले. तेवढ्यात ती लगतच्या झाडावर सर सर चढली. मी झाडाजवळ जाऊन तिला म्हटलं, अगं पळू नको, मी तुला पकडत नाहीये, भिवू नकोस. शेपटी हलवत झाडाच्या बुंध्याला लोंबकळत ती मला म्हणाली, मी कशाला भिवू? तुम्ही पकडायचा प्रयत्न केला तरी मी सापडायची नाही. अच्छा, जशी खार कधी कोणाच्या हातात सापडतच नाही. सापडली तर ती खार नाही राहत.
खार नाही राहत. मग काय होते? ते मी काय सांगू, मला तसा अनुभव नाही. माझ्या पुरते एवढं मात्र निश्चित की मी तुमच्या हाती लागायची नाही. अगं पण मी तुला पकडायचा प्रयत्न नाही केला, खरंच नाही केला. खोटे नका बोलू. मला पकडायला पुढे झालेले तुमचे 2 हात बघितलेत मी म्हटलं. भलं पकडलं, खरोखरच मी पकडला गेलो होतो. कितीही नाही म्हटलं तरी तिला धरायची माझी इच्छा होती यात शंका नाही. मला स्वतःलाच माझी इच्छा नाकारता येईना, लपवता येईना. बरं लपवायची तरी कशी आणि कुठं? दिवे लागले होते. एक दिवा थेट माझ्या डोक्यावर झगमगत होता. रस्त्यावरच्या त्या दिव्यानं माझी 3 रूपं प्रकाशात आणली. एक मी आणि माझ्या 2 सावल्या. एक सावली माझ्यापेक्षा मोठी आणि दुसरी अगदीच लहान. पण या माझ्या 3ही प्रतिमांमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसत होती. खार धरायला फुरफुरणारे माझे 2 हात. ते कसे लपवायचे? त्यातल्या त्यात लपवायचा प्रयत्न करायचा म्हणून मी माझे 2ही हात माझ्या पॅन्टच्या दोन्ही बाजूच्या खिशांमध्ये कोंबले आणि तिला म्हटलं, हे बघ, आता मी माझ्या 2ही हातांना बंदिस्त केलंय. मला तुझ्याशी नुसतं बोलायचंय. नुसता शब्द सहवास. कबूल. नुसता शब्द सहवास मान्य. पण असं म्हणत ती पुन्हा झाडावर थोडीशी उंच सरकली. मी तिला विचारलं, अगं तू अजून मला भीतेस? भीत नाही, पण अंतर राखलेलं बरं. शब्द सहवासाला अंतर हवं. हुंकार काय? हुंकारानं काय सुरुवात करता? बर, मग काय ओंकारानं करू? असं सूत्रासारखं बोलू नका. बरं सुसूत्र तरी बोलू की नको? बोलण्यापेक्षा बोलायचा प्रस्तावच फार करता बाई तुम्ही. बरं मग काय बोलू? आता तुम्ही काय बोलायचं हे मी कसं सांगणार? सांग ना. वा, कवी. आणि काय बोलायचं हे मी सांगायचं का तुम्हाला? पण मी आता कवी नाहीये. आता कवी नाही असं कधी झालंय? आज कवी आहे आणि उद्या नाही असं कधी होतं? कवी तो कवीच. आज उद्या परवा काल तेरवा. खरं म्हणजे खरंच मी कित्येक वर्षात कविता केली नाहीये ग. कविता केली नाही म्हणजे कविता करतात का? मला वाटलं. काय वाटलं तुला? काय नाही. नाही तरी पण सांग ना. खरंच काही नाही. तिनं डोळे मिचकावीत शेपटी हलवली. तिचं सगळं अंग सुळकलं. काय बोलावं ते मला कळेना. मी नुसतं तिच्याकडे पाहिलं तर ती झरझर झाडावर चढली आणि लगेच परतली. माझ्याकडे बघत म्हणाली, बघता काय? बोला ना. काय बोलावं ना मला कळत नाहीये. तूही माझ्याप्रमाणे नुसती बघत राहा ना, मी म्हटलं तिला. कवी बघायचं असतं वाटतं. का? मी बघण्यासारखा नाहीये का? आहात हो थोडेफार. पण कवीला बघायचं की ऐकायचं? अगं पण मी आता कवी नाहीये म्हटलं ना. बरं बरं. पण आजकाल तुम्ही कविता का काय ते का करत नाही? मला होत नाहीत ग कविता अलीकडे. मग अलीकडे तुम्हाला काय होत असतं? अलीकडे मला दुखणं झालंय. कसलं दुखणं? सगळंच दुखणं. म्हणजे तुम्हाला मुळीच दुखणं नाही. आहे ग, मला खूप दुखणी आहेत. कधी हात, कधी पाय, कधी पोट, कधी डोकं, कधी हृदय, कधी काहीतरी निराळच. अरे रे. म्हणजे तुला थट्टा वाटते का माझ्या दुखण्याची? ईश्वर, थट्टा कशाची? वाईट वाटतं चांगलं. बरं कविता नाही तर नाही, पण तुम्ही आजकाल करता तरी काय? करतो असाच पोटा पाण्याचा धंदा. हे हे, म्हणे पोटा पाण्याचा धंदा. हे काय सांगायला हवं. आम्हाला नाही वाटतं पोट. म्हणजे तुलाही आहे का पोट आमच्यासारखं? तर असं मला म्हणत ती थोडीशी कलली आणि तिनं मला तिचं चिमुकलं नितळ पोटच दाखवलं. मला गंमत वाटली. तिनं मला आपलं पोट थोडंसंच दाखवलं आणि ते लगेच लपवलं. ती किंचित लाजल्यासारखी सुद्धा वाटली मला. मला खुदकन हसूच आलं. माझं हसू तिच्या लक्षात आलं बहुतेक.
तिला राग आल्यासारखा तिच्या चेहऱ्यावरून दिसला. ती मोठ्या तोऱ्यात मला म्हणाली, का काय झालं असं हसायला? मी म्हटलं तिला, अगं काही नाही, मला आमच्या बायकांची आठवण झाली. पोट दाखवायचं की नाही, दाखवायचं तर ते किती दाखवायचं, यावर त्यांची फॅशन अवलंबून असते ना. असं, मला वाटलं तुम्ही माझं पोट पाहून हसलात. नाही ग, छे छे, मला तुझं पोट आवडलं. एक कराल का? काय काय करू? मला ना तुमचं पोट दाखवा. तिच्या या मागणीमुळे मी खरं तर गोंधळलो, म्हणजे खरं तर फार लाजलो. माझी गोंधळलेली स्थिती तिच्या लक्षात आली आणि ती खेळकरपणे म्हणाली, जाऊ द्या, मी उगीचच म्हटलं, तुमचं पोट काय बघायचं, मी नाहीतरी हत्तीचं पोट पाहिलंच आहे. तुमचं पोट काही झालं तरी हत्तीच्या पोटा एवढं मोठं नसेल, हो की नाही? मी काहीच बोललं नाही, कारण काय बोलायचं ते मला कळतच नव्हतं आणि मला बोलावंसंही वाटत नव्हतं. आतापर्यंत खिशात कोंबलेले माझे हात तिला धरायला पुन्हा फुरफुरू लागले. पण तिनंच तिचं बोलणं पुढे चालवलं. म्हटलं, मी इतक्यातच तुमची कविता पाहिलीये. कशी जम्मत केली एका माणसाची, अशा तऱ्हेनं तिनं ते वाक्य उच्चारलं. माझी कविता? मी उतावीळ होऊन विचारलं तिला. हो हो हो, तुमची कविता. पण मी तर इतक्यात कविता वगैरे काही लिहिलेली नाहीये. पुन्हा तेच, अहो सांगितलं ना, इतक्यात नाही आणि तितक्यात नाही, मी तुमची कविता पाहिलीये. त्यानंतर झाडाच्या बुंध्याभोवती गिरक्या मारत कितीतरी वेळ ती नाचत आणि उडत होती आणि एक सारखं म्हणत होती, मी तुमची कविता पाहिलीये. एकदा तर ती थेट माझ्या पायानच चाटून गेली. पूर्ववत बुंध्यावर स्थिर झाल्यावर मी तिला म्हटलं, कुठे पाहिलीस माझी कविता? त्यावर ती म्हणाली, अहो काय झालं, एक दिवस की नाही मी एका रत्तीच्या गठ्ठ्यावर बसले होते. रत्तीच्या गठ्ठ्यावर, हे तिचे शब्द ऐकताच मी औंढा गिळला. एका औंढ्यानं माझं समाधान झालं नाही, म्हणून 3-4 उसासेही टाकले. अहो उसासे काय टाकता, ऐका तर पुढे. तेच चालू आहे, मी हताशपणे तिला म्हणालो. तर काय झालं, त्या रद्दीत की नाही मला माझं चित्र दिसलं. तुझं चित्र? मी आश्चर्यानं विचारलं. हो, माझं चित्र. मला नाही आवडलं ते. काय मेले चित्र काढतात एक एक. का, इतकं वाईट होतं का ते? अगदी वाईट. मी फाडून टाकलं ते. अरे रे, फाडून टाकलंस? अरे रे काय, मेले थट्टा करतात माझी. अहो ते चित्राच्या उलट्या बाजूला तुमची कविता होती. ती असं म्हणाल्यावर मला आठवलं, पुष्कळ वर्षांपूर्वी लिहिलेली माझी कविता मला आठवली. त्या कवितेची पहिली ओळ माझ्या तोंडातून बाहेर पडली. माझे शब्द तुझे विभ्रम. ते ऐकून ती लगेच म्हणाली, तीच तीच. मग कशी वाटली तुला ती? कळली नाही. अगं तुला कविता कळली नाही? ती तुझ्यावरच तर लिहिली होती मी. माझ्यावर? माझ्यावर नाही, चांगली कागदावर लिहिली होती तुम्ही. मी तिला जरा रागवून म्हटलं, थिल्लरपणा करू नकोस, नीट ऐक, त्या कवितेचा विषय तूच तर होतीस. मग ओळखू कशी मिळाली मला? त्याचं असं आहे, कलेचा संस्कार झाला की सगळ्या वस्तू जाताचा काया पालट होतो. अबब, किती कठीण बोलता हो तुम्ही. सोपं नाही का बोलणार तुम्ही? खार मला म्हणाली, कठीण गोष्टी सोप्या नाही करता येत. मग काय, सोप्या गोष्टी कठीण करता येतात? तसं नाही ग, कवितेत असा बदल करावाच लागतो. हे ऐकून ती म्हणाली, पण इतका बदल करू नका की ज्याची त्याला सुद्धा ओळख पडणार नाही. शिवाय होतं काय माहितीये का, काळ सारखा बदलत असतो, धावत असतो. त्याला पकडणं कलेला सुद्धा नीटसं साधत नाही. मी तिला समजावत म्हणालो. काय म्हणता, काळ धावतो? अगदी माझ्याहून जलद धावतो का हो? हो हो, अगं तुझ्याहून जलद धावतो. खोट, साफ खोट. ती फुरंगटूनच बसली. मी तिला समजावत म्हणालो, अगं रागवू नकोस ग. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की आपण सगळे बदलत असतो. मी बदलतो, तू बदललीस, सगळंच बदललं आणि बदलतच जाणार.
ओहो, मी मुळीच नाही बदलले. मी जशीच्या तशी आहे, अगदी तशीच. बघा हवं तर. ती थेट माझ्याजवळ आली आणि तोऱ्यात म्हणाली, बघा, नीट बघा माझ्याकडे. खरं तर मी तिला इतक्या जवळून कधीच पाहिलं नव्हतं. तिचं म्हणणं पुष्कळसं बरोबर होतं आणि मीही सर्वस्वी चुकलेला नव्हतो. तिचे केस थोडेसे पिकल्यासारखे वाटले मला. मी म्हणालो तसं, अगं तुझे केस पिकू लागले आहेत. हे काही समजत नाही तुम्हाला. माझे केस पिकले नाहीयेत, चांगले चकाकतायत. वा रे कवी, एवढं सुद्धा नाही कळत. पण तुम्ही मुळे कवी नाहीच. कवी असता तर कविता करणं कशाला सोडलं असतं तुम्ही? तुम्ही नाहीच कवी. आता मात्र तिच्या बोलण्याचा सूर मला हिणवण्याचा होता, चिडवण्याचा होता. मला ते आवडलं नाही. मुठी आवळत मी जोरात सांगितलं, मी कवी आहे. मी कवी आहे. तू काय समजतेस मला? मी काय समजणार? तुम्ही कवी नाही हेच समजते मी. अगं पण मी तुला त्रिवार सांगतोय की मी कवी आहे. मग सिद्ध करा पाहू. कबूल. मग करा बरं माझ्यावर कविता. आत्ता करतो. अशी करा की ती मला ओळखू आली पाहिजे. हो ग, ओळखू येईल तुला, पण तेवढ्यात तू बदलू नको. मी बदलत नाही, बदललेही नाही, सांगितलं नाही एकदा. नाही म्हणजे असं की मी तुझ्या आजच्या तारुण्याविषयी कविता लिहिणार आणि ती कविता पूर्ण होईपर्यंत ते तुझं तारुण्य राहणारच नाही. सांगितलं ना, तसं काही व्हायचं नाही. लिहिता येईना आणि म्हणे तू बदलू नकोस. मी तिला रागाने म्हटलं, मला लिहिता येतं, मला लिहिता येतं. समजलीस? समजलं. मग दाखवा पाहू लिहून कविता. आत्ता लिहितो. आत्ता नको. उगीच घाई नका करू माझ्यासारखी. माझ्यासारखी घाई सगळ्यांना जमत नाही आणि शोभत तर मुळीच नाही. कळलं कळलं. पण मी जर का तुझ्यावर कविता केली तर तू मला काय देशील? मी काय देणार? असं कसं? काहीतरी तर दिलं पाहिजे. देण्या घेण्यासाठी कविता लिहितात वाटतं. तसं नाही, पण तू काहीतरी तर दिलंच पाहिजेस ना. काय देऊ? अं, एकदा ना तुला धरू दे. हो, बरं नुसतं स्पर्श तरी करू दे. ती एखाद्या तत्वज्ञासारखी विचार करायला लागली. क्षणभर ती एखाद्या चित्रासारखी स्थिर आणि निश्चल झाली. दुसऱ्या क्षणी तिनं आपलं सर्वांग घुसळलं आणि पुन्हा ताठ होत ती म्हणाली, नुसता स्पर्श कबूल, पण स्पर्श असा करायचा की त्याचा ठसा उमटायला नको. मला कळलं नाही. मी विचारलं, म्हणजे काय? म्हणजे असं की एवढे तुमचे मोठे प्रभू रामचंद्र त्यांनी एकदा काय माझी पाठ थोपटली आणि झालं. त्यांची पाची तिन्ही बोट माझ्या पाठीवर कायमची उमटली. तसं नको. असा स्पर्श हवा की जो ज्याचा त्यांनाच कळतो. मंजूर. चालेल. मंजूर. असं म्हणत पाहता पाहता ती माझ्या डोळ्यांपुढून नाहीशी झाली. मी बुंध्याकडे पाहिलं, फांद्यांकडे पाहिलं, शेंड्यांकडे पाहिलं, पण ती लुप्त झाली होती. एकाएकी माझ्या पायांना स्फुरण चढलं. मी जोरात धावू लागलो. घराच्या दिशेनं धावू लागलो. भयंकर जोरानं, वाऱ्यासारखा भरधाव. धापा टाकत घरी आलो. धडपडत माझी कवितेची वही काढली आणि माझ्या लेखणीतून ओळ झिरपली. चपळ रूप, अचपळ भाव. माझी ही पहिली ओळ लिहून पूर्ण होते ना होते, तोच घरातून बायको माझ्याजवळ आली आणि रागात मला म्हणाली, तुमचं लक्ष कुठे असतं हो? मला तिचा प्रश्नच कळेना. शून्यात ती पाहिलं आणि तिला विचारलं, काय झालं? बघता काय? म्हटलं तुमचं माझ्याकडे लक्ष असतं का? अगं मी समजलो नाही. तुझ्याकडे नाही तर कुणाकडे असतं? तेच तर विचारते मी. मगाशी रस्त्यावर कुठे बघत होता तुम्ही? केव्हा? अहो, मगाशी म्हटलं ना. मगाशी केव्हा? अहो, मी बाजारातून भाजी घेऊन येत होते. तुम्ही माझ्याकडे बघितलं. मी सुद्धा तुमच्याकडे पाहिलं. हो की नाही? मला वाटलं तुम्ही काहीतरी बोलाल आता. पण तुम्ही मुळे मानच वळवली. खरंच असं झालं? आता खोटं कशाला सांगेन मी? म्हणजे तू होतीस का ती? आता नाहीतर कोण? हं, कोणी नाही. मी स्वतःशीच हसलो. सांगा ना कोण ते? खरंच कोणी नाही गं. असं म्हणत मी तिला जवळ ओढलं. तिनं माझ्या गळ्याला विळखा घातला आणि
आणि मला एकदम हलकं आणि प्रसन्न वाटायला लागलं. माझी सगळी दुखणी वितळल्यासारखी वाटली. घरी धावत येताना माझ्या अंगात जो वारा भरला होता तो पुन्हा माझ्या अंगातून सळसळायला लागला. माझ्या पत्नीच्या घट्ट मिठीत मी मावत नव्हतो. तेवढ्यात माझ्या पत्नीचं लक्ष माझ्या वहीकडे गेलं. आश्चर्यानं तिनं मला विचारलं, अय्या, हे काय? "अं, कविता लिहायला घेतली तुझ्यावर." जरूर लिहाकडे. माझ्यावर कविता लिहिणं तुम्ही सोडूनच का दिलं? अगं तसं नाही ग, कविता करणंच सोडलं नाही का? तसं नाही गडे, तुम्ही लिहाच. मी आता तुम्हाला चांगला चहा करून आणते. माझ्यासाठी चहा करण्यासाठी म्हणून ती घरात गेली आणि मी माझ्या कवितेला पुढे रेटू लागलो. पण एक शब्द उतरेना. पुष्कळ विचार केला, डोकं खाजवून पाहिलं, पण माझी ती पहिली ओळ काही पुढे सरकेना. ती कविता पुढे ओढायचा मी प्रयत्न केला, पण व्यर्थ. ती ओळ कागदावर घोरपडी सारखी चिकटली होती. तिला पुढे ढकलणं मला शक्यच नव्हतं. मला वाटायला लागलं माझं डोकं दुखू लागलंय, माझे हात दुखतायत, माझे पाय दुखू लागलेत, माझं सर्वांग दुखू लागलंय. पण दुःख कुठे आहे ते काही मला नक्की कळेना. असं दुःख की जे असतं पण दिसत नाही. असं दुःख की जे सोसावं लागतं पण सांगता येत नाही. धन्यवाद. मेघना यार आप म्यूट है भाई। मेघना, मेघना आप म्यूट है, माइक म्यूट है, म्यूट है माइक। येस सर, सॉरी सॉरी. गीता, खूप मस्त कथा होती तुमची. आणि यानंतर जी कथा आपण ऐकणार आहोत ती आहे अरविंद गोखले यांची भातुकली. तर अरविंद गोखले हे मध्यमवर्गीय संवेदनशीलता उत्कृष्टपणे हाताळणारे कथाकार आहेत. खऱ्या अर्थाने मराठीतली पहिली नवकथा म्हणजे अरविंद गोखल्यांची कोकराची कथा हीच. अत्यंत समर्पित भावनेनं, निष्ठेनं एकमेव कथा हा प्रकार हाताळणारा हा कथाकार. भातुकली या कथेत एका जोडप्याच्या उतारवयातल्या एकटेपणाचं दर्शन आपल्याला घडतं. ही कथा आपल्या समोर सादर करतात मेधा जावडेकर. भातुकली. पोथीचं पान उलटताना आबांनी माझ्या घरात नजर टाकली. अंधाऱ्या कोपऱ्यात अक्का वाती वळत बसल्या होत्या. आधीच अंधार आणि त्यातून दृष्टी अधू झालेली, त्यामुळे त्यांना नीटच दिसतही नव्हतं. पण इतक्या वर्षाचा सराव असल्यामुळे त्यांचं काम भराभर चाललं होतं. शेजारी असलेल्या कापसाच्या ढिगाऱ्यातील कापूस उचलत त्यांचा रामनामाचा जपही अखंड चालला होता. आबा त्यांना उद्देशून काहीतरी बोलणार तोच त्यांना खोकल्याची मोठी उघड आली. अक्का बाहेर पडवीत आल्या. गडवंची खालचं तस्त काढून त्यांनी त्या आबांच्या पुढे ठेवलं. हा वळवाचा पाऊस सुरू झाला ना, आता आमच्या दम्यालाही जोर येईल. पण त्या वैद्यांच्या गोळ्यांचा बराच उपयोग झालेला दिसतोय. देऊ का आणून? राहू दे, तुझे सांधे काय म्हणताय? बर, पण कुठं बाहेर जायची सोय नाही. राम मंदिरात कीर्तनाला जायला जीव पोट धडपडतोय. पण चालायचंच ग, इतकी वर्ष जात होतीच की. माझं नाही का, 40 वर्ष पर्वतीला जायचा नेम चुकला नव्हता. पण आता या उतार वयामुळे शेजारच्या इनामदारांच्या कट्ट्यावर बसायला जाताना सुद्धा 17 ठेचाड. थोडा वेळ कुणीच बोललं नाही. मग अक्का परतल्या. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आबा पाहत राहिले. वयाच्या 14व्या वर्षी त्यांचं लग्न झालं होतं. आज 70 वर्ष ही आकृती सावलीसारखी त्यांच्या सानिध्यात होती. वैवाहिक जीवनातले अनेकविध प्रसंग त्यांच्या पुढे उभे राहिले आणि ते त्यात तल्लीन झाले. पण लवकरच ते भानावर आले आणि त्यांनी रस्त्याकडे दृष्टी वळवली. बाहेरचं ऊन बरंच कमी झालं होतं. हवेत गारवा वाढत होता. रहदारी अधिक सुरू झाली होती.
मध्ये 4-5 लहान लहान मुली स्वच्छसे कपडे घालून गेल्या. थोड्या वेळानं एक तरुण जोडपं हास्य विनोद करत हळूहळू गेलं. एक खटारेवाला गेला, तो सुद्धा स्वैरपणे गाणं गुणगुणत. हा चोहोकडे व्यापलेला आनंद आपण कुठून तरी लांबून पाहतोय असं त्यांना वाटलं. क्षण मात्र ते अति अस्वस्थ झाले. उधळणाऱ्या या आनंदाचा आपल्याला उपभोग घेता येत नाही म्हणून त्यांना काहीच सुचेना. आबांनी पुन्हा माझघरात पाहिलं. पूर्वीचे आनंदाचे प्रसंग त्यांच्या बरोबरच उपभोगणारी ती मूर्ती त्यांच्याच प्रमाणे शांत बसली होती. पत्नी बरोबर कंठलेल्या प्रदीर्घ सहजीवनातली दृश्य आबांना पुन्हा दिसू लागली. आपली सहजीवी 4च हातावर बसली हे माहीत असूनही आबांना वाटलं संपलं ते एकत्रित आयुष्य. जे जे गतायुष्यातलं सारं सारं वैभव पुन्हा मिळवावं असं त्यांना वाटलं. काही एक विचार करून ते आत आले. उंबरठ्यावर बसून ते म्हणाले, अहो, आमचं एक काम करता का? इश्य, हे कसलं बोलणं? कसलं काम? पहा बरं, केलं पाहिजे. असं काय? सांगायचं तरी. एक गाणं म्हणून दाखव ना. इश्य, हे काय वय आहे का माझं गाणं म्हणायचं? हे कुठून वेळ आलाय आज? सो काय? किती छान म्हणतेस. तुला पाहायला आलो होतो तेव्हा तू म्हटलेलं गाणं अजून आठवतंय. लग्नानंतर कित्येक दिवस तू नाना तऱ्हेची गाणी म्हणत होतीस. अगदी परवा पर्यंत आम्हाला जात्यावर बसून म्हटलेली गाणी ऐकायला मिळत होती. पण कोण नाही आणि बीन नाही. असं काहीतरी करून आनंद निर्माण करायला हवा. आज मला अगदी कंटाळा आलाय. उतार वयात कसलंच सुख नाही. सदा आपलं हरी हरी म्हणत बसायचं. तू इथे आणि मी बाहेर पडवीत. खरंच मला देखील कोण कंटाळा आलाय या जिण्याचा. तिची चव कशी ती मुळीच चुरली नाही. सारखं आपलं वातीवळ नाहीतर पापड लोणची कर. म्हणूनच म्हटलं गाणं म्हण म्हणून. दोघांनाही तेवढीच कर म्हणू. पण गाणं नको ना. आपण त्यापेक्षा दुसरं काहीतरी करूया. काय करायचं? कोपऱ्यावरच्या देवळातला गालीच्या बघायला येतेस? चला हो. पण माझे सांधे धरतील ना पुन्हा. त्यापेक्षा आपण सोंगट्या खेळूया. सोंगट्या? अंधार पडायला लागलाय. 40 वर 85 घालून सुद्धा मला नीट दिसायचं नाही. काय बुंदीचा लाडू देऊ का? आपल्याला फार आवडतो ना. आबांनी आपलं तोंडाचं बोळकं दाखवलं आणि ते किंचित हसले. मग एक कल्पना सुचून अक्का म्हणाल्या, मी सांगू? पण हसायचं नाही हा. सांग सांग. पहा हं, उगाच थट्टा करा. अगदी शपथ. सांग सांग तर खरा. आपण आपण भातुकली खेळायची का? आबांना ती कल्पना कशीशीच वाटली. ते तात्काळ काहीच बोलले नाही. पण काहीतरी करायलाही हवंच होतं. आतुरतेने पाहणाऱ्या अक्कांना ते म्हणाले, बर चल. माझघराचं दार लागलं गेलं आणि दोघांची वय उलटी संख्या मोजी अगदी लहान झाली. दोघही पुरती बालिश बनली. अक्कांनी स्वयंपाकघर थाटलं. आडवा पाट ठेवला. एका बाजूला छोटीशी चूल, तवा, पोळपाट लाटणं, नंतर भांड्यांची उतरणं. कणी करंट्याचं जवळच होतं. दुसऱ्या कोपऱ्यात बादली, तपेली, अंघोळीची सारी तयारी. सारं सामान कसं व्यवस्थित लावलेलं आणि घासून पुसून साफ केलेलं. अक्कांचं काम चालू झालं. काय करावं हे न सुचून आबा तसेच उभे होते. केर काढत अक्का म्हणाल्या, उभे काय असे? मंडईतून भाजी आणून द्यायची ना. हापिसच्या वेळेपर्यंत जेवण तयार तर व्हायला हवं. आबा भानावर आले. चटकन त्यांनी पिशवी घेतली आणि पटकन भाजी आणून दिली. मग अक्कांचा स्वयंपाक सुरू झाला. आबा तक्क्याला टेकून बसले.
चष्मा पुसून त्याने तो पुन्हा लावला. आपण लहान आहोत आणि मोठ्या माणसासारखा चष्मा लावतोय या कल्पनेनं त्यांना स्वतःशीच जरा हसू आलं. नंतर त्याने केसरी उचलला, तो मुद्दाम उलटा धरला. ती उलटी अक्षरं वाचण्यात ते गर्क झाले. थोड्या वेळाने स्वयंपाकघरातून आवाज आला. ऐकलं का? जेवण तयार आहे. तेवढी चटकन आंघोळ करून घ्यायचं होईल का? आबांनी खेळातल्या मोरीत, खेळातल्या बादलीनं खेळातली आंघोळ केली आणि ते अंगठ्या एवढ्या पाटावर जेवायला बसले. गृहिणी मोठी सुगरण होती. स्वयंपाक कसा सुंदर केला होता. वांग्याचं भरीत, बटाट्याचा रस्सा, सांज्याच्या पोळ्या, ताट कसं भरलेलं आणि पुन्हा कशाची कमतरता नाही. इतकं चवदार अन्न आबांनी पूर्वी खाल्लं नव्हतं. इतकी तृप्ती त्यांना कधीच वाटली नव्हती. पत्नीने प्रेमभराने दिलेला विडा खाऊन ते ऑफिसला गेले. परत येताना त्यांनी सुरंगीची वेणी आणली. बायको कोण खुश झाली. अक्कांनी आपल्या सुपारी एवढ्या आंबाड्यावर ती वेणी व्यवस्थित माळली. सिनेमाला जायचं? पुनर्मिलन आहे. पती पत्नी हातात हात घालून सिनेमाला गेली. त्या सुखी जोडप्याचे कित्येक दिवस असे भरभर जात होते. त्या आनंदी संसारात दोघेही अगदी पूर्णपणे रममाण झाली होती. आपलं वय विसरून ते खेळत होते. आजूबाजूच्या जगाचाही त्यांना विसर पडला. आबांना एकदाही खोकल्याची ढास लागली नाही आणि अक्कांना सांधे दुखतायत हे कळलं सुद्धा नाही. पण आबा किती केलं तरी पुरुष. त्यांना कंटाळा आला. हेच सारखं सारखं चालायचं का? मग ह्यातही आपण म्हातारे होऊ. अक्कांचा जरा विरस झाला. पोट रंगून गेल्या होत्या त्या. कधी न मिळणारा आनंद सोडायला त्या राजी नव्हत्या. मग काय करायचं? असंच करूया. आपण भावला भावलीचं लग्न लावायचं का? बर, पण मी वाजंत्रीवाला होणार नाही हा. मग कोण होणार? वाजंत्रीवाला, भटजी वगैरे काम करायला नकोत का? बरं बरं. आणि तू काय नुसती विहीण म्हणून मिळवणार वाटतं? असं काय? पण तुम्ही मुहूर्त वगैरे पहा ना. तोपर्यंत मी अडगळीच्या खोलीतून पावली आणते. पदरखोचीत अक्का धावतच गेल्या. आबा पंचांग चाळत बसले. किती वेळ झाला तरी अक्का येईना. अखेर कंटाळून आबा अडगळीच्या खोलीत आले. त्यांना धक्काच बसला. हुंदके देऊन अक्का रडत होत्या. काय काय ग? काय काय चावलं गेलं का? काय काय झालं काय? ही 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 पहा आपली भावली आपल्या मनीची. आबांच्या नेत्रापुढे सुमारे 50 वर्षापूर्वी जीवाला कायमचा चटका लावून गेलेला एक गोड चेहरा अस्पष्ट तरळू लागला आणि त्यांचे डोळे भरून आले. अक्कांचं रडणं चालूच होतं. थोड्या वेळानं ती भावली कुरवाळीत आबा उद्गारले. सुखासाठी कोण धडपड केली आपण? ते सुख का मिळत नाही याचं कारण आपण लपवत होतो. गेलेलं सुख परत मिळवता येतं ग, पण पण गेलेली माणसं. त्यासरशी एक मोठा हुंदका देऊन अक्का तिथून निघून गेले. सुमारे अर्धा एक तास आबा तसेच उभे होते. मग ते तिथून परतले. शेजारीच मांडलेल्या टुमदार खेळाकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. अंधाऱ्या कोपऱ्यात कापसाच्या ढिगापाशी बसलेल्या अक्कांच्याकडे त्यांनी पाहिलं सुद्धा नाही. ते पडवीत बसले आणि पोथीचं पान उलटून वाचायला लागले. धन्यवाद. मेघना, धन्यवाद. मी समोर साधणार आहे ती आहे गंगाधर गाडगीळ यांची खाली उतरलेलं आकाश. तर ही कथा किंवा गंगाधर गाडगीळ यांच्या सगळ्याच कथा खरं तर खूप जनसा प्रभाव त्यांच्यावरती आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे मध्यम वर्गातील लोक त्यांच्या काय समस्या आहेत,
किंवा ती लोक त्यांच्या समस्यांवर कसे तोडगे काढतात, समाजामध्ये किती संकुचितता आहे, आणि त्याचा एकाच वेळेस उपरोध सुद्धा आहे आणि उपहास सुद्धा आपल्याला यांच्या कथांमध्ये पाहायला मिळतो. त्यांची किती माणसं ही जी कथा आहे, ही या सगळ्या कथांमधल्या एक प्रतिकात्मक कथा म्हणून आपण म्हणू शकतो. आज जी कथा आपण वाचणार आहोत, ही कथा एका मध्यमवर्गीय जोडप्याची आहे. एका अशा जोडप्याची की ज्यांनी आपल्या आयुष्यात अनेक सुख दुःख, अनेक चांगल्या वाईट गोष्टी पाहिल्यात, आणि आता ते आपल्या आयुष्यामध्ये एक नवीन सुरुवात करणार आहेत किंवा त्यांच्या सुखदुःखांबद्दल बोलणार आहेत. यातला जो नायक आहे तो आपल्या अर्धांगिनीबद्दल काय विचार करतो, त्याची सुखदुःख तो तिच्याबरोबर कशी शेअर करतो, हे सगळं आपल्याला कथेतून पाहायला मिळणार आहे. आणि ही कथा जे आपल्यासमोर वाचणार आहे त्यांचं नाव आहे सचिन भुसारी. सो मी सचिन सरांना विनंती करते की त्यांनी ही कथा आपल्यासमोर वाचावी. नमस्कार। सचिन भुसारी और माधवी गणपुले दोनों पढ़ेंगे ये कथा। तो माधवी गणपुले और सचिन भुसारी। थँक्यू सर। सो म्हटलं त्याप्रमाणे आम्ही दोघे जण सादर करतोय। मी सचिन भुसारी आणि माझ्याबरोबर माधवी गणपुले, आम्ही दोघं मिळून ही कथा सादर करतोय। खाली उतरलेलं आकाश, लेखक गंगाधर गाडगीळ। खाली उतरलेलं आकाश। सकाळी जाग आली तेव्हा चांगलं टकटकीत उजाडलं होतं। तांबू सोनेरी उन्हाचा पहिला वहिला फवारा खिडकीतून खोलीत आला होता आणि भिंतीवर ऐसपैस पसरला होता। बाहेरच्या झाडाची सावली अस्फुटशी उमटली होती, लहान मुलानं काढलेल्या ढोबळ चित्रासारखी। मी बिछाना शेजारच्या टिपवायवरचं घड्याळ उचलून त्यात पाहिलं, चांगले 7:15 वाजले होते। म्हणजे पहाटेस उठून कुडकुडायला लावणाऱ्या गारठ्यात एकट्यानं चांगला ब्रिस्क वॉक घ्यायचा आमचा बेपल्ला होता। इतका उशीर झाला तरी नीटानं उठून जावं असं एकदा मनात आलं। उठण्यासाठी नेट लावून सरसावलं देखील, पण मग पुन्हा अंगसैल सोडलं। मनाशी म्हटलं जाऊ द्या, सुट्टी घेऊन बाहेरगावी आल्यावर हे असं व्हायचंच, नाहीतर ती सुट्टी कसली। मान वळून शेजारी झोपलेल्या उर्मिलाकडे पाहिलं तर ती अंगाचं मुटकुळं करून आणि पांघरुणात गुरगुटून कशी ती झोपली होती। आता हिनं 50शी गाठली तरी अजून लहान मुलीसारखं अंगाचं मुटकुळं करून झोपते, आणि तिची सकाळची साखर झोप काही केल्या तिला आवडत नाही। घरी सकाळी लवकर उठावं लागतं म्हणून रोज चिडत असते, आणि इथे महाबळेश्वरला येताना तर तिनं मला ताकीद दिली होती की सकाळी मला उठवायचं नाही, हे कबूल करत असाल तरच मी येते, नाहीतर येतच नाही मी महाबळेश्वरला। म्हणजे आता चहाची हुक्की आली तरी हिला उठवायची सोय नव्हती। मलाही उठावंसं वाटत नव्हतंच म्हणा। गारठा असा शानदार पडला होता। मी पांघरुण वर ओढलं तेव्हा माझ्या ध्यानात आलं की तिनं माझ्या पातळ पांघरुणावर एक ब्लँकेट घातलंय। तिच्या झोपेची ही गंमत आहे। रात्री गारठा पडायला लागला म्हणजे ती आपोआप जागी होते, मुलांच्या आणि माझ्या अंगावर पांघरुण घालते आणि ताबडतोब झोपी जाते। मी तिचे गालावर आलेले केस मागे सारले आणि तिच्याकडे टक लावून पाहत राहिलो। आता केस कडेकडेनं पांढुरके होऊ लागले होते, पण रात्रीच्या विश्रांतीनंतर चेहरा कसा टवटवीत दिसत होता, आमचं लग्न झालं तेव्हा दिसत होता तसा। आणि केसांचं ते लाडीक वळण आता तितकं रेशमी आणि मुलायम दिसत नसलं तरी आपला मूळचा डौल विसरलं नव्हतं। वाटलं की आता थोडं भांडण करावंच, म्हणून तिचा खांदा हलवीत मी तिला म्हटलं, अहो बाईसाहेब, अहो उठा म्हटलं। तिनं प्रयत्नपूर्वक डोळे ताणून उघडले, एकवार माझ्याकडे पाहिलं आणि माझा हात झिडकारून टाकून ती अंगाचं अधिकच मुटकुळं करून झोपली। मी हसलो, थोडा वेळ तसाच पडून राहिलो। आता खरंच चहाची हुक्की यायला लागली होती, पण ती तशीच दाबून मी पडून राहिलो। तिची झोप मोडायचं जीवावर येत होतं। तेवढ्यात मिटल्या डोळ्यांनीच ती म्हणाली, चहाची अगदी हुक्की आली असेल, होय ना? छे बुवा, मी आपला शांतपणे पडलोय। मी निरीच्छपणाचा आवडला। उगीच नाटकं करू नका हा, मला सगळं माहितीये तुमचं। आता तिचे डोळे उघडले होते। म्हणजे काय, मला काय चहाशिवाय राहता येत नाही असं तू समजतेस? तुझा तेवढा आपल्या मनावर ताबा आणि आमचा नाही। हा
ती छद्मीपणे खांदे उसळून खोटं खोटं हसली. ठीक आहे, आज मी चहाच घेणार नाही. मी निर्धाराने छातीवर हात बांधले. मला खरंच थोडासा राग येऊ लागला होता. अहो पुरे आता, मागवा चहा. माझ्या कानाची पाळी कुस्करत माझ्याजवळ सरकत ती म्हणाली, आता इथे खरं म्हणजे मी लुटूपुटीचं भांडण संपवायचं, पण माझा हटवादीपणा तसाच अंग ताट करून राहिला. मी तिचा हात बाजूला सारला आणि राठ आवाजात म्हटलं, मला चहा नकोय. तुम्हाला नको असेल हो, पण मला हवाय. माझ्यासाठी मागवा ना. ती आणखी लाडीगोडी करत म्हणाली, तुला हवा तर तूच मागव. अजून माझा हटवादीपणा अंग सरी सोडत नव्हता. असं काय? मागवा ना माझ्यासाठी प्लीज. मी काहीच बोललो नाही. ती खट्टू होऊन सुस्कारा सोडत म्हणाली, बरं बाई, मी मागवते. ती उठायला लागली तेव्हा मी तिला थांबवलं आणि आवाजाची पट्टी खाली आणून म्हटलं, तू नको उठू, मी मागवतो चहा. पण तू अशी माझ्याविषयी चुकीची कल्पना का करून घेतलीयस? इतकी वर्ष झाली. ती थिजलेल्या स्वरात म्हणाली. चुकलं माझं, सांगितलं ना एकदा. मी तिच्याकडे बघितलं आणि ओठावरचं बोलणं मागे घेतलं, कारण तिनं आपलं मन घट्ट वर करून घेतलं होतं आणि तिचा चेहरा उतरला होता. मी उठलो आणि हॉटेलच्या पोऱ्याला आमच्या कॉटेजमध्ये चहा घेऊन यायला सांगितलं. मी खट्टू झालो होतो. अंगावर बॅगेच्या कोपऱ्याचा ओरखडा उठावा तसं झालं होतं. खरं म्हणजे या लहानशा गोष्टीनं मला राग यायला नको होता, पण तो आला होता खरा. नेहमीच येत असे. आणि तो तसा काय येतो हे समजून घेण्याचा तिनं कधीच प्रयत्न केला नव्हता. आणि आताही ती तसा प्रयत्न करतच नव्हती, कधीच करणार नव्हती. या बाबतीत दोन मनं एकमेकांकडे पाठ फिरवून कानात बोटं घालून उभी होती. तोंडात किंचित कडवट चव होती. मी तिच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि ती गिळून टाकली. पूर्वी भांडत वाद घालत बसलो असतो, आता मी तसं करत नाही. का? आता शहाणपणाला म्हणून, की तारुण्याची मस्ती उतरली म्हणून? मी माझ्या ब्रशवर टूथपेस्ट घेतली, मग तिच्या ब्रशवर पसरली आणि ब्रश तिच्या हातात देत म्हटलं, चला उठा आता. ती मुखाट्यानं उठली आणि दात घासू लागली. आता सारवासारव मलाच करावी लागणार होती. तिला ते कधीच जमत नसे. ती एकदा बिनसली की हटूनच बसायची. फार झालं तर रडायला लागायची. इतकी वर्ष हे असंच चाललंय आणि अखेरपर्यंत असंच चालणार आहे. मन नेहमीप्रमाणे दुखावलं, पण तिकडे दुर्लक्ष करीत मी तिचा हात दाबला आणि म्हटलं, रागवू नको ग. मी इतकं ताणून धरायला नको होतं, पण असं होतं खरं. थोड्याशा विलंबानं तिनं माझ्या हाताच्या दाबाला प्रतिसाद दिला आणि एक छोटंसं वादळ संपलं असं मला आश्वासन दिलं. आता माझी वृत्ती स्निग्ध झाली. तिच्याकडे बघत असताना मला आमची अनेक पूर्वीची वादळी भांडणं आठवली. लाटा अशा उसळायच्या आणि धडका मारायच्या. वारे असे उलट सुलट घोंगावायचे, सुसाट कुठेतरी घेऊन जायचे. हिंस्त्र पशु नख काढून एकमेकांना ओरबाडायचे, लोळवायचे, लचके तोडायचे. विजांचे लो असे कोसळायचे आणि सारं काही पेटवून द्यायचे. आणि मग दिलजमाई व्हायची, ती देखील अशीच वादळी. गुदमरून टाकणारी आलिंगनं, धगधगती न संपणारी चुंबनं, शरीरांची उन्मत्त मिलनं, मिसळून दिलेली प्रीतीची आश्वासन. एकदा वाटलं की ते तसलं वादळ पुन्हा एकदा अनुभवावं. अजून शरीरात मस्ती होती, मनात रग होती. मी मान हलवली आणि स्वतःशीच हसलो. खिडकीत उभी राहून ती दात घासत होती. मी एकदम तिच्याजवळ गेलो. तिचं तोंड माझ्याजवळ वळवलं आणि तिच्या टूथपेस्ट फासकटलेल्या ओठांचं तसंच चुंबन घेतलं. शी, काय हा फाजीलपणा. तिनं मला ढकलून दिलं, पण तिचा चेहरा पुन्हा फुलला, मोकळा झाला होता. हालचालीत पुन्हा नेहमीचीच तरतरी आणि गडबड घाई आली होती. तिचं नेहमीच असं असतं. चटकन खट्टू होते, रागवते आणि तितक्यात चटकन सगळं विसरूनही जाते, एखाद्या लहान मुलासारखं. आता इतकं वय झालं तरी वृत्तीचा हा निर्मळपणा, ताजेपणा तिच्यात टिकून राहिलाय. पण आता तिचा उत्साह तिला झेपत नाही. मनावरचा ताण पूर्वीसारखं सहन करता येत नाही. पूर्वीसारखी रागानं बेभान होत नाही. राग आवरते. आता ही काहीशी हळवी झाली आणि
मी देखील थोडासा शहाणा झालोय. शहाणा म्हणजे म्हातारा. गंमत असते ना, आपण म्हातारे होऊ हे एकेकाळी मनाला पटतच नसतं आणि आपण पटकन म्हातारे होतो की. चहा आला. नेहमीसारखा तिनंच तो बनवला. साखर किती ते मला विचारलं. एक चमचा घातल्यावर मी पुरे म्हटलं, पण तिनं आणखी थोडी घातली. तर तिचंच बरोबर होतं. मला आणखी थोडी साखर हवीच होती. मला काय हवंय नकोय ते तिला असं अगदी आपोआप समजतं. मी काय कोणत्या स्वरात म्हटलं त्यावरून, चेहऱ्यावरच्या आविर्भावातून, नाहीतर नुसत्या एखाद्या अस्वस्थ हालचालीवरून. चहाचा पहिला कप बशीत ओतून तिनं भराभरा पिऊन टाकला. मी सावकाश घुटके घेत चहा पित होतो. तिला पुन्हा चहा घ्यायचा होता, पण नेहमीप्रमाणे ती थांबली. माझा चहा पिऊन झाल्यावर तिनं माझ्या कपात चहा मला हवा तेवढा ओतला आणि मग उरलेला आपण घेतला. मी म्हटलं, अगं तुला फारच थोडा चहा उरलाय, थांब मी माझ्या कपातला तुला थोडा घालतो. उम्हम, उम्हम. नको नको. घाईनं समोरचा कप उचलून तिनं तोंडाला लावला. नित्य घडणारा हा एक प्रसंग. अशा नित्य घडणाऱ्या छोट्या छोट्या प्रसंगाने आमच्या जीवनाचा पट विणला गेलाय. विणकाम तिचं, रेशमी धागा तिचा, रचना कलाकुसर सगळं तिचंच. माझा धागा जाडा भरडा, फटकन आपल्याच मर्जीनुसार वळणारा. पण हा परका धागा तिनं आपल्या विणकामात सामावून घेतलाय. कधी कधी अडकल्यासारखं वाटतं. आपल्याला नको असलेल्या दिशेनं ती मला कुठेतरी नेते आहे असं बोचकपणे जाणवतं. पण मग हेही ध्यानात येतं की असं अडकलो नसतो, आपल्या पटात तिनं मला सामावून घेतलं नसतं तर एक भकास रितेपण वाट्याला आलं असतं. आयुष्यात जो एक झरा सतत झुळझुळ वाहत राहिलाय तो लुप्त झाला असता. सगळंच कसं उजाड झालं असतं. आणि तिनं स्वतःला कमी का अडकवून बांधून घेतलं होतं. मूळची ही उच्छृंखल बंडखोर बेदरकार मुलगी, माणसात रमणारी, समाज जीवनात रस घेणारी, मनस्वी, तिनं आपलं व्यक्तिमत्व आमूलाग्र बदलून टाकलं होतं. मला काय आवडतं ते करण्यात आपला सगळा जन्म वेचला होता. हे सगळं करताना तिला थोडे का कष्ट पडले असतील, स्वतःचं मन किती मारावं लागलं असेल, किती नकारांच्या बेड्यांनी स्वतःला जखडून घ्यावं लागलं असेल. कशासाठी केलं तिने हे सगळं? स्वतःसाठी. मला आपल्या जीवनाचं केंद्रबिंदू केलं ते स्वतःसाठी. आपल्या आवडीनिवडी सोडल्या ते स्वतःच्या सुखासाठी की माझ्यासाठी. मी तर असा हा कोरडा, स्वतःतच गुंतलेला, संतापाच्या वावटळींनी पुन्हा पुन्हा झपाटला जाणारा. असं काय गूढ काहीतरी घडलं होतं की त्यामुळे या फुलपाखरी वृत्तीच्या मुलीनं माझं जीवन दोन्ही हातांनी हृदयाशी कवटाळलं. मी उर्मिलाकडे पाहिलं. तिचा चेहरा प्रसन्न उत्साही दिसत होता. नाचऱ्या कुतूहलानं उत्सुकतेनं ती बाहेर बघत होती. माझ्याकडे चकाकत्या नजरेनं पाहत ती म्हणाली, अहो, ती फुलं किती छान फुलली आहेत नाही. आमच्या कॉटेजच्या आवाराच्या कडेला फुलझाडं लावलेली होती. खूप बहरणारी बोगनवेल, अनेक रंगांचे डेलिया, एक दोन गुलाब, एक कॅक्टस, नाना प्रकारांची फुलझाडं लाल, पिवळ्या, पांढऱ्या, जांभळ्या फुलांनी बहरली होती. त्याच्या कडेकडेनं दोन फुलपाखरं उडत कोलमडत पुढे सरकत होती. त्या फुलात उठून दिसत होता गर्द लाल रंगाचा एक गुलाब, इतका लाल की त्याच्यावर एक काळी मखमली छटा चढली होती. आपल्या सुगंधाच्या मस्तीनं तो नुसता टचटचला होता आणि त्याच्या पाकळ्या उमलत होत्या अशा डौलानं की जणू एखादी मानिनी आपल्या सौंदर्याचा नजराणा घेऊन सामोरी आली होती. ती म्हणाली, किती मस्त फुल आहे नाही. जा ना, ते काढून आणा माझ्यासाठी. मी तिच्याकडे पाहिलं. लग्न झालं तेव्हा ती अशी या गुलाबासारखी होती. माझ्या नजरेतला अभिप्राय तिला समजला आणि पूर्वी लाजत असे तशी ती लाजली. आपली शाल तिनं घट्ट अंगाभोवती गुरफटून घेतली, हसून म्हणाली, आता बायको म्हातारी व्हायला लागलीये तुमची. छे, कोण लेखाचं म्हणतो असं? पुरे पुरे, खरंच वाटेल कोणाला. जा, फुल घेऊन या ते. अगं पण असू दे की झाडावर. हे बघा, तुम्ही अगदी मोठे कायदेशीर वागणारे आहात ते माहितीये मला, पण इथल्या सगळ्या बायका फुलं तोडतायत आणि मी ते पाहते. तेव्हा तुम्ही तोडलं तर तुम्हाला कोणी काही म्हणायचं नाही. आणि पाप लागल्या ना तर लागू दे थोडं बायकोसाठी. मी हसलो.
आणि ते फूल तोडायला गेलो. नीट तोडा हा, लांब देठ ठेवा. हा, ती वरची पानं आहेत ना, ती हवी आहेत हं मला. मला फूल नीट तोडता येणार नाही याची तिला खात्रीच वाटत होती. मी फूल घेऊन आलो आणि विचारलं, काय बुवा, तोडलंय का मी व्यवस्थित तुझ्या मनासारखं? कसं ते देठ पिळवटून टाकलंय. तुम्हाला काही मिनिटं काही येत नाही. फुलाकडे बघत मानेला हेलकावा देत ती म्हणाली. मी हसून म्हटलं, अगं इतकं होतं तर तू काढून आणायचं होतंस. तिरप्या नजरेनं माझ्याकडे पाहत तिनं फूल केसात खोवलं. अहो, किती वर्षांची माझी इच्छा की नवऱ्यानं माझ्यासाठी छान छान फुलं आणावी आणि मी ती केसात घालावी. पण तुम्ही काही कधी फुलं आणली नाहीत, म्हणून म्हटलं की आपली हौस पुरवून घ्यावी. अगं इतकं होतं तर मला सांगायचं होतंस, मी रोज एवढी फुलं घेऊन आलो असतो. मी दुखावलेल्या स्वरात म्हटलं, का कोण जाणे. एकदम विषण्णतेचं पटल माझ्या मनावर पसरलं. हं, आता सांगून आणली, त्यात काय मजा राहिली. ती थट्टेखोरपणे हसली. मी देखील हसलो, पण माझ्या मनात विषण्णता अधिकच दाटली. अशा किती हौसा मौजा करायच्या राहून गेल्या होत्या कोण जाणे. बरंचसं आयुष्य आता जगून झालं होतं. जे केलं नव्हतं ते आता कधीच करता येणार नव्हतं. अशा कितीतरी वाटा होत्या की ज्यांनी आता फेरफटका करता येणार नव्हता. ती माझ्याकडे शोधकपणे पाहत होती. मी हसून विचारलं, पण मी म्हणतो तू असा अडाणी नवरा निवडलासच का? कारण मला अडाणीच नवरा आवडतो म्हणून. चला, उठा आता. तुमची दाढी होऊ दे. मग आपण फिरायला जाऊ. कशाला? इथेच करूया आराम. अ खरंच वाटेल कोणाला? तुम्हाला आतून अगदी असं असं होत असेल की आता चला बुवा फिरूया, थोडा व्यायाम करूया. काय होय की नाही? मला हसू आलं. माझ्या मनातलं तिनं अगदी बरोबर ओळखलं होतं. मग मी एकदम निर्धारानं म्हटलं, हे पहा, तू काही माझ्या बरोबर येऊ नकोस. तुला चालणं हं, आवडत नाही मला माहिती आहे. उगीच माझ्यासाठी पुरे पुरे पुरे. दाढी करा आता. अर्धा तास घासून पुसून करू नका. चला लवकर उरका. अगं पण पण का तू अशीच उगीच मनाविरुद्ध वागत राहतेस माझ्यासाठी? कारण आपल्या अडाणी नवऱ्यासाठी मनाविरुद्ध वागणं मला आवडतं म्हणून. ती मोठमोठ्यानं हसत सुटली. अशी ती मला नेहमी लहान मुलासारखी वागवते. रमत गमत आम्ही फेरफटका करायला बाहेर पडलो होतो. तिला भराभरा चाललेलं आवडत नाही म्हणून मी सावकाश चालायचा प्रयत्न करीत होतो. तरी मधून मधून पावलं वेग वाढवत होतीच. मग ती मागे पडली, तिची धांदल उडायला लागली, म्हणजे मी थांबत होतो. नेहमीसारखेच आमचे लहान लहान गोष्टींवरून वितंडवाद चालले होते. पूर्वी ते वितंडवाद खूप लांबायचे. अगदी आम्ही हमरी तुमरीवर येत असू. कशी खमंग झणझणीत चव असायची त्यांची. आता आम्ही दोघेही फार ताणून धरत नाही. जरा जास्त ताणलं म्हणजे आपलं म्हणणं सोडून देतो. तरी पण भांडणाची हौस अजून संपलेली नाही. आता कालांतरानं ती देखील संपेल का? आणि मग आम्ही कशावर बोलू बरं? की नुसतंच शेजारी शेजारी गप्प बसून राहू? कोण जाणे. हे सगळं घडायला अजून खूप वेळ होता. माकडांची मुलं आणि माणसांची मुलं ह्या विषयावर आमचा जोरदार वितंडवाद चालला होता. तेवढ्यात ती एकदम थांबून डोकं घट्ट दाबून धरत म्हणाली, अहो, मी घरून निघताना दूध गॅसवर ठेवलं होतं. निघताना मी ते उतरवून गॅस बंद केला का? की तसाच राहिला? अगं मला काय माहिती. मला कधी काय माहित असतंय? ती माझ्यावर संतापली. अगं पण तू घरातून निघताना काय ठरवलं होतंस की घराची मुळीच काळजी करायची नाही, मुलांची तर अगदी अजिबात नाही. मग आता का डोकं धरून बसलीयस? शहाणेच आहात. एवढा मी एक एक भांड घेऊन संसार उभा केला, तो काय असा वाऱ्यावर सोडून द्यायला? अगं मग काय आता 8 दिवस डोकं धरून बसणार की काय गॅसची चिंता करत? अहो, ते दूध जळून त्याचा कोळसा झाला असेल. तर असं करूया, हॉटेलवर गेल्यावर आपण घरी एक ट्रंक कॉल करूया आणि गॅसचं काय झालं ते विचारूया ना मुलांना. पण तुमची मुलं घरी पाहिजेत ना तुमचा कॉल घ्यायला. ती उन्हाळत असतील बाहेर. मुलांवर ती रागवली म्हणजे मुलं माझी असतात, एरवी तिची असतात. अगं पण आपण शेजाऱ्यांना फोन करू मग. नको नको, लोक हसतील मला. मग काय तू आता अशीच इथं डोकं धरून बसणार की काय?
हो, वाचणार. तुमचं काय जातंय मी डोकं धरून बसले म्हणून? अगं पण मी तुझा प्रॉब्लेम सोडवतोय. आले मोठे प्रॉब्लेम सोडवणारे. मला नाही माझे प्रॉब्लेम सोडवायचे. राहू देत, आमचे तसेच. मी हसलो आणि एका दगडावर बैठक मारली. ती अधिक चालली तर तिला त्रास होईल मला माहित होतं. ती देखील बसली, आपल्या संसाराची काळजी करण्यात मग्न झाली. मी गमतीनं तिच्याकडे बघत राहिलो. ती आपल्या संसारात वावरत असली, त्याच्यासाठी बाजार हाट करीत असली किंवा त्याचा विचार करीत असली, म्हणजे तिच्या चेहऱ्यावर हालचालीत एक वेगळाच गोडवा येतो. हा गोडवा मी पहिल्यानं पाहिला तो 4-8 भांडी घेऊन तिनं संसार मांडला तेव्हा. आणि अजून तो ओसरलेला नाही, तितकाच ताजा आणि देखणा आहे. माझ्याकडे रागानं बघून ती म्हणाली, तुमचा मुलगा एवढा घोडा झाला, पण खाली खेळून पाय काळे मिचकूट करून येतो अगदी आणि तसाच बिछाण्यावर झोपतो. त्याची चादर नुसती काळी मिचकूट झालेली असेल मी जाईपर्यंत. मी काहीच बोललो नाही. मी म्हणते थोडं रागवावं त्याच्यावर, शिस्त लावावी मुलांना. असं नुसतं पाहुण्यासारखे घरात वावरता ते शोभत नाही तुम्हाला. आता मुलांवर रागवायचं मी सोडून दिलं त्याचं कारण हीच. त्यांना कडकपणे काही सांगितलं की महिषासूर मर्दिनीसारखी त्यांचं संरक्षण करायला धावायची. म्हणून मी बोलायचं सोडून दिलं होतं. पण आता हे बोलण्यात काही अर्थ नव्हता म्हणून मी हसून म्हटलं, कबूल बुवा. आता मुंबईला गेल्यावर मी त्याला चांगलाच दम देतो. कसा दम द्यायचा ते तू सांग मला, बरोबर तसा देतो. हं. तिनं मानेला झटका देऊन माझं बोलणं उडवून लावलं. थोडा वेळ आम्ही गप्पच बसलो. थोड्या वेळानं मी तिच्याकडे पाहिलं तर तिच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. मी घाबरून म्हटलं, अगं काय ग, काय झालं? ती हसण्याचा प्रयत्न करीत म्हणाली, काही नाही, मला आपली एकदम सुषमाची आठवण झाली. महिना होऊन गेला, अजून तिचं पत्र नाही आलं हो. सुषमा आमची सर्वात मोठी मुलगी परदेशात असते. मी म्हटलं, अगं काय हा वेडेपणा, ती कशी थांदरट आहे तुला माहितीये ना, तुझ्यासारखीच आपल्या नादात असते, राहून गेलं असेल. हे पत्र लिहायला असा कितीसा वेळ लागतोय? मी गंभीरपणे म्हटलं, अगं तू तुला इतका जीव गुंतवतेस बरं नाही. आता ती मोठी झाली, आपापल्या रस्त्याने जाणार ती. तू आता दुसऱ्या कशात तरी मन गुंतव बरं. मलाही तसं कळतं हो सगळं, पण तुमच्या हे कसं लक्षात येत नाही की ही मुलं, हा संसार, दॅट इज ऑल आय हॅव. माझं सगळं आयुष्य मी त्यातच घालवलंय. दुसरं आहे काय माझ्याजवळ? तिच्या आवाजात अश्रू मिसळले होते. मी खिन्नपणे म्हटलं, असंच चुकलं. मी तुला दुसरं काही करू दिलं नाही त्यामुळे असं झालं. तर हसून म्हणाली, तुम्ही आता आणखी वाईट वाटून घेऊ नका. मला वाटतंय तेवढं पुष्कळ आहे. आम्ही दोघं थोडा वेळ गप्पच बसून राहिलो. मग एकदम प्रसन्नपणे ती म्हणाली, हम्म, चला आता, मला बरं वाटलं. आपण जाऊया आता हॉटेलातलं चांगलं चमचमीत जेवण जेवायचं. दुसऱ्यांनी केलेलं जेवण कसं छान लागतं. मला तिचं कौतुक वाटलं. माझ्या दुःखाचा मी केवढा बडेजाव माजवतो आणि ती 4 अश्रूंबरोबर आपलं दुःख गाळून टाकते आणि मोकळी होते. संध्याकाळ झाली होती. महाबळेश्वरच्या तलावात मी होडी वल्हवत होतो. वल्ही पसरलेल्या पंखांसारखी हवेत थपकत होती आणि मग लयबद्धपणे पाण्यावर झेप घेत होती. फेसांच्या ताटव्यातून पाणी दुभंगत होडी पुढे सरकत होती. खोल श्वास घेत मी वल्ही मारत होतो. त्या लयबद्ध हालचालीच्या नशेत मशगूल होत ती समोरच्या फळीवर बसली होती. मधुचंद्रासाठी आलेल्या तरुण जोडप्यांची पहिल्यानंच होडी वल्हवताना उडणारी गंमत पाहत होती. खूप हसत खिदळत होती. कोणाची होडी गरगरा स्वतःभोवतीच फिरत होती, कोणाची किनारा सोडायलाच तयार नव्हती, कोणाचं एक वल्हच पाण्यात पडून दूर तरंगत गेलं होतं. तर पाण्याशी खूप मारामारी करूनही कोणाची होडी पुढं सरकतच नव्हती. फक्त त्या दोघांना पाण्याची आंघोळ तेवढी घडत होती. त्यातलं एक जोडपं खूप हसत होतं. दुसऱ्या जोडप्यातला वल्हवणारा तरुण खूप घामाघूम झाला होता. त्याचे केस कपाळावर लोंबत होते, दुमडलेल्या बाह्या सुटून लोंबत होत्या आणि तो मनातनं चिडला होता. त्याची बायको घाबरून अंगाभोवती हात बांधून टकटकत्या नजरेने हा प्रकार बघत होती. तिसऱ्या तरुणाची होडी स्वतःभोवती गरगरा फिरत होती आणि त्याची बायको अधिकारवाणीनं त्याला सल्ला देत होती, त्यामुळे त्याचा अधिकच गोंधळ उडत होता. एक तरुण विचारपूर्वक वल्ही तोलून धरत पाण्यावर आघात करीत होता
आणि तरी आपला का घोटाळा उडतोय हे त्याला कळतच नव्हतं. त्याची बायको निश्चिंत होती, हात बुडून पाण्याशी खेळत होती. आणखी एका जोडप्यानं ही भानगडच नको म्हणून एक नावाडी बरोबर घेतला होता आणि तो सपासप वल्ली मारत त्यांना घेऊन चालला होता. त्या जोडप्यातली बायको धडपडत वल्ली मारणाऱ्या इतरांकडे कौतुकानं बघत होती आणि नवऱ्याला बोटानं टोचून "तू वल्लव ना" असं सांगत होती. अहो, तो बघा कसा पाण्याची मारामारी करतोय. आई आई ग, आंघोळ झाली त्याच्या बायकोला. आणि तो बघा पाण्यात पडलेलं वल्ल पकडण्याचा कसा प्रयत्न करतोय. उलटणार उलटणार त्याची होडी आता. उर्मिला बोट दाखवत होती, मध्येच किंकाळ्या फोडत होती, मग डोळ्यातून खूप पाणी येईपर्यंत हसत होती. हसतेच काय, आपली सुद्धा पहिल्यांदा अशीच फजिती झाली होती. मी हसत तिला म्हटलं, इतकी नाही हं, थोडीशी झाली होती. तुम्ही लवकर शिकला, सकाळपासून डोक्यात थिअरी तयार करत होता. माझ्याकडे तिनं अर्धवट थट्टेनं अर्धवट कौतुकानं दृष्टिक्षेप टाकला. थोड्याच वेळात किनाऱ्याजवळ लडबडणाऱ्या त्या होडक्यात बसून आम्ही दूर आलो. सगळेच किनारे आता दूर राहिले होते. चोहो बाजूंनी पसरलेलं पाणी डोळ्यांच्या कडांवरून आत शिरत होतं. किनाऱ्यावरचा कोलाहल दूर गेला होता आणि एक निश्चल शांतता आमच्या भोवती अलगद उतरली होती. सारा समंततेनं व्यापून टाकलं होतं. ती शांतता स्निग्ध होती, काहीशी खिन्न होती, स्वतःतून स्वतःला दूर नेणारी होती. ती एक हुरहुर होती, श्वास आवरून राहिलेली भीती होती, बिन चेहऱ्याची प्रश्नचिन्ह होती. मला थकल्यासारखं वाटू लागलं. पूर्वी एका दमात तळ्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जाऊन मी परतत असे आणि खोल श्वास घेत आपल्याच मस्तीत किनाऱ्यावर उतरत असे. आता इथंच जरा विसावावं असं वाटत होतं. मी वल्ली आत ओढली आणि खोल श्वास घेत दम खाऊ लागलो. आमची होडी पाण्यावर अलगद तरंगत राहिली. आकाशातून सुवर्णवृष्टी होत होती. पाण्याला सोनेरी मुलामा चढत होता. हवेत थंडी फुलत होती. किनारे सगळे दूर राहिले होते. तिने विचारलं, दमलात का? अगं, आता म्हातारा होत चालला नवरा तुझा. छट, असं नाही बोलायचं. मला नाही आवडत बुवा. मी हसलो. ती हातानं पाण्याशी चाळा करीत राहिली. शांतता मस्तकात अंगात भरत होती, सारं काही व्यापून टाकत होती. तिला एकदम काय काय वाटलं कोण जाणे. ती उठून तोल सावरीत माझ्याजवळ आली आणि मला मिठी मारून तिनं माझं एक चुंबन घेतलं. मी हसलो आणि तिच्या कडेकडेनं पांढऱ्या होऊ लागलेल्या केसांवरून मायेनं हात फिरवला. माझा कंठ दाटल्यासारखा झाला. डोळ्यांच्या कडातून सामावलेलं पाणी भराभरा आत शिरू लागलं. ती पुन्हा तोल सावरीत आपल्या जाग्यावर जाऊ लागली. मी तिला हाताने आधार दिला. ती म्हणाली, सांगू नका हं कोणाला, लोक हसतील. मी हसून मान डोलवली. पाहता पाहता आकाशातलं सोनं विरून गेलं. असंख्य काळी पाखरं आता आकाशात सर्वत्र जागच्या जागी पंख हलवू लागली. क्षितिजाच्या कडा म्लान झाल्या. पाणी एकदम गंभीर दाट झालं. एक औदासिन्य सर्वत्र साकळलं. माझं अंग कसल्याशा भीतीनं थरकलं. मी वल्ही उचलत म्हटलं, चला आपण परत जाऊया. परतीचा प्रवास खूप लांब वाटला. होडीतून उतरताना मी म्हटलं, थकलो ग मी, पण मजा आली ना. खूप, अगदी मस्त. मला तिला विचारावंसं वाटत होतं, काय ग, आपण इतकी वर्ष हा जो प्रवास केला तो देखील असाच मस्त होता का? पण मी तो प्रश्न तिला विचारलाच नाही. असले प्रश्न विचारायचे नसतात. रात्रीचं जेवण उरकून आम्ही आमच्या कॉटेजकडे परतत होतो. काळोख मखमली होता. त्या ठासून भरलेली थंडी चोहो बाजूंनी झोंबत होती, एखाद्या अस्वलानं कवटाळावं ना तशी. आकाशात तारकांचा नुसता खच पडला होता आणि ते इतकं खाली उतरलं होतं की वाटत होतं हात वर केला तर आकाशाला लागेल आणि त्या साऱ्या लकाकत्या तारकांचा अंगावर वर्षाव होईल. ओ करीत मला घट्ट बिलगून ती चालत होती. आम्ही कॉटेजमध्ये पोहोचलो तेव्हा तिनं घाईनं दार बंद करून घेतलं, तरी पण बरीचशी थंडी आत आलीच. तिनं चटकन पांघरुणं जोडून घेतली आणि बिछाण्यावर उडी मारली. अहो, मला माझं ते पुस्तक द्या ना जरा. मी तिला पुस्तक दिलं आणि आराम खुर्चीत पडून बाहेरच्या काळोखाकडे बघत राहिलो.
मखमली काळोख खिडकीला अगदी बिलगला होता आणि तिथून दिसणारा बाहेरचा एकाकी दिवा थंडीत अगदी काकडला होता. पुस्तक वाचता वाचता ती म्हणाली, तुमची पांघरुणं जोडून ठेवलीये, ती नीट अंगावर घ्या, नाहीतर मग रात्री माझ्या अंगावर चोडाल. मी हसून मान डोलवली. थोड्या वेळानं ती पुस्तक बंद करून म्हणाली, अहो, मी ठरवलं आहे की तुमच्या आधी मरून जायचं. अरे बापरे, केव्हा? मघाशी आपण बोटिंग करत होतो ना, तेव्हा. अगं पण मी म्हणतो इतकी काय घाई आहे, खूप वर्षात अजून. नाही नाही नाही, पण आपलं सांगून ठेवलं, नाहीतर मागून किटकिट करत बसाल. अगं पण मग माझं कसं होईल? माझ्या अंगावर पांघरून कोण घालील? आणि मी हे तुला- पहा, तुम्ही आता माझ्या डोक्यात गोंधळ उडू नका. तुम्ही नेहमी असं करता. आणि एकदम तोंड फिरवून ती गुरगुटून झोपली. मी आराम खुर्चीत तसाच बसून राहिलो. बाहेरचा मखमली अंधार अगदी खिडकीला बिलगला होता आणि तिथून दिसणारा बाहेरचा एकच दिवा थंडीत अगदी काकडला होता. पण जरा वाकून पाहिलं तर तारकांचं खच पडलेलं आकाश दिसत होतं आणि असं वाटत होतं की जरा हात वर केला ना तर तो आकाशाला लागेल आणि त्या तारकांची आपल्या अंगावर दृष्टी होईल. खाली उतरलेलं आकाश. लेखक गंगाधर गाडगे. धन्यवाद. मेघना हमारे साथ सतारा से जुड़ी हुई थी. सतारा में बारिश हो गई है, उनके यहाँ बिजली चली गई है, तो संपर्क स्थापित नहीं हो पा रहा है, तो आपको मुझे बर्दाश्त करना पड़ेगा. मैं बीच में आ रहा हूँ. तो बिजली चली गई है तो वहां भी वही मखमली अंधेरा होगा जिसका जिक्र अभी अभी सचिन भुसारी ने किया. अब आज शाम की आखिरी कहानी. लेखक हैं वेंकटेश मडगुलकर. करेक्ट मी इफ आई एम रॉन्ग. करेक्ट बता दो बेटा. माडगुळकर. माडगुलकर. या. तो वेंकटेश माडगुलकर हमको आजाद हुए लगभग 72-73 साल हो गए, लेकिन आज भी कुछ वर्ग हैं जो उतने ही पीछे हैं जितने आपको इस कथा में नजर आएंगे, जिसका शीर्षक है देवा सतवा महार है. Am I right? देवा सतवा महार है. ये कहानी जब मैंने पहली बार सुनी तो काफी देर तक मेरा दिल उदास रहा कि हम अब तक इंसान नहीं हो पाए. तो सुनिए, इस कथा को सुना रहे हैं अमय बोरकर. देवा सतवा महार है. अमय बोरकर. देवा सटवा महार. नुकतीच दिवे लागण झाली होती. रानातून परतलेल्या कुरवाड्याच्या बायकांनी घाईघाईनं चुली पेटवल्या होत्या आणि टोपल्यातलं पीठ काटवटात ओतून भाकरी बनवण्यासाठी त्या फतकल घालून बसल्या होत्या. दिवसभर रानात आंबून गेलेल्या बाप्यांनी गुरढोरं गोठ्यात गुंतवली होती. वैरणीच्या पेंढ्या त्यांच्या पुढ्यात टाकल्या होत्या आणि मुंडासह गुडघ्यावर ठेवून हुश करत ते ओसरीशी टेकले होते. मारुतीच्या देवळापुढल्या पट्टांगणात पोरं हुंदड्या मारत खेळत होती. त्यांचा गलका कानावर येत होता. सोनाराच्या घरापुढल्या भल्या मोठ्या लिंबावर शेकड्यांनी जमलेले कावळे जागेपायी एकमेकात भांडत होते, फडफडत होते. चावडीला वेढा घालून देव्या महार आणि टोपा वरल पाटलाच्या वाड्यानजीक थांबले. देवानं उजव्या हातातील घुंगर लावलेली काठी डाव्या हातात घेतली आणि उजवा हात मुंडासह वर करून कानावर ठेवत तो ओरडला, तालुक्याचा डाक्टर तानी पोरं टोचण्यापायी उद्या सकाळच्या पारी येणार आहे. गावकऱ्यांनी आपली पोरं चावडीत आणून टोचून घेवजी. टोप्यानं हातातलं डफडं सावरलं आणि देव्याच्या मागोमाग ते बडवलं. हे देव्या, समध्या गावाला महाजूर झालं कर.
टोप्यानं देव्याला विचारलं. आता 10 डाव वराडलो, बस झाला, आता फिरू माघारी. असं म्हणून देव्या माघारी फिरून महारवाड्याच्या रोखानं चालू लागला. टोपाही मांगवाड्याच्या अंगानं वळला. यानंतर घरी जाऊन देवा टोपलं घेऊन येणार होता आणि न्हावी, परीट, सुतार, सोनार इत्यादी बलुतेदारांची घरं सोडून प्रत्येक घरापुढे उभा राहून ओरडणार होता, भाकरीवाडा जी तराळाला. होय, तो त्याचा हक्क होता. कारण चालू बेंद्रापासून तराळकीची काठी त्याच्याकडे आली होती. गाव आणि सरकार यांची चाकरी तो आता पुढल्या बेंद्रापर्यंत बिनबोभाट करणार होता. पुढल्या बेंद्राला हातातली काठी पाटलाच्या देखत दुसऱ्या महाराजच्या हवाली करणार होता. आणि जगला वाचला तर पुन्हा 16 वर्षांनी 8-16 भाऊबंदात फिरून आलेली तळारकीची पाळी फिरून एक वर्षभर करणार होता. हे सारं कित्येक डोळ्यांपासून चालत आलं होतं आणि पुढेही कित्येक दिवस ते तसंच चालणार होतं. अगदी 100% नाही, पण देवा पुष्कळचा सज्जन महार होता. सज्जन अशासाठी म्हणायचं की सामान्यतः खेड्यातील महारांच्या अंगी असलेला मुरदाडपणा, आगाऊपणा त्याच्यात फारसा नव्हता. आता त्यांच्यातही हे दोष उपजत असतात असं नाही, पण इतरांकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे ते तसे बनतात. कुणबी, वाणी, ब्राह्मण हे त्यांना ढोरासारखं वागवतात, वाटेल तसं ताबडतात. लाकूड फोडणं, रानातून वैरण आणणं, ती रचणं, अंगण झाडणं, गुरं चारणं असली नाना कामं त्यांना अगदी अल्प मोबदल्यात करावी लागतात. सर्वांची मर्जी सांभाळावी लागते. त्यामुळे साहजिकच त्यांची प्रवृत्ती ही अशी होते. पण देवाची तशी नव्हती. तो पुष्कळचा सज्जन होता. थोराड हाडाचा, बुटक्या बांध्याचा आणि मवाळ प्रकृतीचा होता. दुसऱ्या महारांसारखे छक्के पंजे त्याला ठाऊक नव्हते. कुणाचं मन सहसा मोडू नये, कुणाचं वाईट सहसा चिंतू नये, अंग मोडून काम करावं आणि ओला वाळला तुकडा चावून ढेकर द्यावी असा त्याचा साधा स्वभाव. दुसऱ्या महारांप्रमाणे तो कुणाची "हे त्यो लोकडा बामण व्हाय का आहेत यांच्यात, नाका घरात दाणं असणं ती खायला, पण फुका मार असती दम" अशी निंदा करत नसे. कोणी "अरे एवढ्या 4 फाळी काढ की" असं सांगताच तोंड वाकडं तिकडं करून "काढल्या असते जी, पण ह्यो हात कामातनं गेलाय पार डावा, जनावरांना ढुशी दिली या, आज 10 रोज तळमळतोय नव" असं खोटं सांगून बिगार टाळत नसे. कोणी "हे देवा जरा बाटू घेऊन ये जरा रानातनं" असं म्हणतात, "जीव होय आलो हातना माघारी" असं म्हणून झुकापुरी देत नसे. छे, देवाला हे कधी जमलंच नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो राब राबे. घट्टे पडलेल्या तळव्यावर थुंक टाकावी आणि भर उन्हात घामाने निथळत बाबळीच्या खुडाच्या चिंध्या ओढवून फाळींचा ढीग पाडावा. पदरात पडेल ती ओली वाळली भाकरी घ्यावी आणि पुन्हा कोणी हाक मारे तिकडे जावं. त्याची शेपाची वैरण रचावी. शेरमापट जोंधळे धोत्राच्या खोच्यात घ्यावेत. गावचा व्याप सांभाळून सरकारी कामातही कधी कुचराई होऊ देऊ नये, दास वृत्तीला अखंड जागावे असा त्याचा बाणा होता. घराकडून तो टोपलं घेऊन आला. साऱ्या गावात फिरून भाकरी मागितली. गरम आणि गार ढोण भाकरीच्या तुकड्यांनी अर्धा अधिक टोपलं भरलं. सारी घरं मागून झाली तसा देवा पुन्हा काठी आपटत घराकडे आला. कडू तेलाच्या दिव्याचा मंद प्रकाश शाडूनं सारवलेल्या भिंतीवर पडला होता. त्याचा धाकला ईश्वरा हाताची बोटं नाचवून भिंतीवर सावलीचं हरण करत होता. त्याला खेटून तानी मांजरागत बसली होती. डोळे मोठे करून ती भावाची करामत बघत होती. तानीच्या अंगात नाना बामणाच्या सुनेनं दिलेला ढगळ पोलका होता आणि कपाळावर लोंबत असलेल्या झिंज्या ती वरचेवर सारत होती. ईश्वराने टाळू राखली होती आणि त्याच्या अंगात बिनबाह्यांचा मळका कोट होता, पण तो त्याला अगदी झोकात येत होता. राणी धाकल्या प्रल्हादाला पाजत बसली होती. ती देवाची अर्धांगी
असूनही त्याच्यापेक्षा अंगापिंडाने थोराड दिसे. ती चालायला लागली म्हणजे दांड दांड पाय आपटी आणि बोलायला लागली म्हणजे एखाद्या मामलेदारांनी गोष्टी करी. ती सुद्धा दादल्याप्रमाणे ढोरागत राबे. वेळ प्रसंगी हातात कुऱ्हाड घेऊन लाकडं फोडायची सुद्धा तिची तयारी असे. आपली 3 पोरं आणि राणी या सर्वांपैकी देवाच्या पोटात अपार मया आहे. चुलीत निखारा होता. घरात थोडा धूरही घुटमळत होता. जाळलेल्या चिपाडाचा करपट वास आणि चुलीवरल्या लोटक्यात शिजत असलेल्या दोडक्याच्या कोरड्याशाचा खमंग वास एकमेकात मिसळले होते. देवा येताच राणीनं पदराखालचं पोर भुईवर ठेवलं आणि चटकन उभी राहून ती म्हणाली, कोरड्या झालंया, भाकरी घ्या खाऊन. तिचे शब्द ऐकून छोट्या ईश्वराने सिनेमा बंद केला आणि उजव्या मनगटाने नाक जोरजोरानं घाशीत आईपाशी येऊन म्हणाला, आहे आम्हाला बी दे की भाकरी. तशी तान्ही गडबडीनं उठली आणि उघडं पोट दोन्ही हातांनी थोपटीत रडक्या आवाजात म्हणाली, आना आहे आम्हाला बी. देवा बाहेरून हातपाय धुवून आत आला. चुलीवरल्या गाडग्यातलं कोरड्यास वाढून राणीनं त्याच्या पुढे काशाची थाळी सरकवली. टोपलं अलीकडे ओढून घेऊन देवानं त्यातल्या चतकोराची चवड उचलून घेतली. पितळीच्या पुढच्या अंगाला टेकण लावलं आणि भाजीच्या रसात भाकरीची चौथ कुस्करली. तानीनं आणि ईश्वरानं हातातच भाकरीचे तुकडे घेतले आणि एका मोठ्या वाटीत वाढलेल्या कोरड्यासात तुकडे बुडवून ती खाऊ लागली. प्रल्हादाला मांडीवर घेऊन राणी सुद्धा जेवू लागली. जेवता जेवता तिनं विचारलं, कंचा काम कर येणार आहे हो? देव्या म्हणाला, देवी डाक्टर फोड्या काढणारा. या बया, मग आपल्या प्रल्हादाच्या बी काढायच्या का? काढायला पाहिजे. म्या नाही काढू द्यायची. उद्या चांदणी उगवायला मी जाणार आहे आप्पा बामणाच्या मळ्यात भांगलायला. अगं पर मग मला भाकर तुकडा. राणीनं तोंडापाशी नेलेला घास खाली घेतला आणि मान वाकडी करून ती म्हणाली, आव इसरला जणू, उद्या बेस्तरवार आहे. देवा सज्जन होता तसा थोडा भाविकही होता. तो प्रत्येक गुरुवारी उपास करी. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तोंडात काहीही घालत नसे. संध्याकाळी राणी नवं जुनं काहीतरी गोडधोड करी आणि मग देवा उपवास सोडी. बायकोनं आठवण देताच तो म्हणाला, अगं होय ग होय, हे डाक्टर येण्याच्या गडबडीत विसरलोच म्हणीनास. त्यावर राणी केवळ कौतुकानं हसली आणि मांडीवर मोठी चोखत पडलेल्या प्रल्हादाचा तिनं गालगुच्छा घेतला. गडवा तोंडाला लावून ढसढसा पाणी पिणारा छोटा ईश्वरा एकदम थांबला आणि तोंडातल्या पाण्याचा घुटका घेऊन म्हणाला, मग देवा मला बी काढणार काय रे फोड्या? देवा ईश्वराला इरेजारेच म्हणतो. महारांची बहुतेक पोरं वडील माणसांना तसंच म्हणतात. त्यावर देवा हसला आणि म्हणाला, अरे हे गाडवा, तू काय आता ताण आहेस वय? प्रल्हाद एवढा होता असतावा काढल्यात तुला फोड्या. ईश्वराने मग आपल्या दंडावरल्या वणाकडे पाहिलं, तानीनेही पाहिलं आणि मग एकमेकांच्या दंडाला दंड लावून कुणाचे वण जास्त मोठे आहेत याबद्दल ती दोघं हुज्जत घालू लागली. लवकरच सर्वांची जेवणं झाली. देवा काठी घेऊन बाहेर पडला आणि तक्क्याकडे गेला. तक्क्या ही महारवाड्यातील एक सार्वजनिक इमारत असते. फावल्या वेळी महार या तक्क्यात येऊन टेकतो. प्रत्येक महारवाड्यात ही छोटीशी पण चांगलं बांधकाम केलेली इमारत असतेच. तडवळ्याच्या या महारवाड्यातही ती होती. भेंडांच्या ओबडधोबड भिंती आणि वर धाबे किंवा काडाचं छप्पर. क्वचित एखाद्या गबर महाराची कडेपाट इमारत. अशी 5-25 घरं असलेल्या त्या महारवाड्यात तक्क्याची घडीव इमारत मोठी उठून दिसे. तिच्या आतल्या भिंती तर गुळगुळीत गिलावा केलेल्या होत्या. पांढरा रंगही दिला होता. आणि काही हौशी मंडळींनी तर 4 रुपये खर्चून तालुक्याच्या गावच्या पेंटर रंगनाथ सोनाराकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्रही एका भिंतीवर रंगवून घेतलं होतं. देवा तक्क्यात आला तेव्हा 7-8 जण भिंती खांबाशी टेकून बसले होते. कोनाड्यात लामण दिवा अंधार दाखवत होता. गोरट्याला मारुती महार काही गिन्यानाचे शब्द सांगत होता. तो 4 बोकं शिकला होता.
शिवाय गवंडी काम करण्यासाठी तो मुंबईत बरेच दिवस राहिला होता. त्यामुळे त्याला नाना गोष्टींची माहिती होती. तडवळ्याच्या साऱ्या महारांची मारुतीच्या जाणतेपणावर श्रद्धा होती. सारा महारवाडा त्याला मारुती इंजिनियर म्हणून ओळखी व मानी. देवा भिंतीशी टेकून मारुती महाराचं बोलणं कान देऊन ऐकू लागला. आता काय आपणावर इंग्रज सरकारचं राज नाही. काँग्रेस लोकांनी त्यांच्यापासून राज जितून घेतला आहे. गांधी बाबा नेहरू या दोघांच्या हातात समधा कारभार आहे. गांधी बाबा म्हणजे एकनाथ महाराजांचा अवतार. तेसनी हे म्हार, हे चांबार, हे वडार असली भेदभावाची भाषा पसंत नाही. इटाळ चांडाळ नाही, समधी सारखीच. देवाला ही गोष्ट मोठी आकरीत वाटली. त्या भल्या राजाएकी त्याच्या मनात भलताच आदरभाव आणि कौतुक निर्माण झालं. त्याने मध्येच विचारलं, खरं म्हणतोस काय र मारुती? तर खोटं कशापाई सांगेत? आपल्या महार लोकांना आता लई चांगलं दिस येत्याल. कुणी शिवचील बाजूला हो असं म्हणणार नाही, काय नाही. आपला जातवाला बाबासाहेब आंबेडकर परदान झालाय तिकडे दिल्लीला. पाक गांधी नेहरूंच्या मांडीला मांडी लावून बसतोय. अरे त्यो आपला बा आहे. लेकरावानी त्यो आपल्याला जपणार आहे. त्यानंच बडव्यासनी हुकूम दिला आणि पंढरीचा इटोबा महारा पोरांसनी भेटवला. मारुती, मग आता आपल्या पोरासनी बी शाळा शिकून मोठमोठ्या नोकऱ्या मिळतील का र? कुणी बी यावं आणि महाराला चेंडू आणि ठेचलावं, वाईट वंगाळ बोलावं, हे समजा बंद होईल का? कुणीच मध्येच विचारलं. अलबत होईल, वाईस दिस जाऊ दे. देवाचं हुर्द भरून आलं. आपल्या जातीचा परदान आणि तो गांधी बाबाच्या मांडीला मांडी लावून बसतो, केवढं हे आखरीत. धन्य धन्य तो बाबासाहेब. देवाला बोलल्या वाचून राहवलं नाही. मग आम्हाला बी कुणी वाली हाय म्हणनास. मारुती पुन्हा ठासून म्हणाला, तर उद्या तो भडाडा सरकारी नोकऱ्या दिला आपल्या लोकांनी. हे गाव की अंतराळ की पाक जाईल कुठल्या कुठं. अरे देवा, बामणाच्या बरोबरीनं होत्याला पण म्हारा आता. हे सारं ऐकून तर देवा भलताच हरकला. तो भरल्या गळ्यानं म्हणाला, साखर पडू दे रे मारती तुझ्या मुखात. मग विषय बदलला. सटर फटर कथा निघाल्या. दिवसभराच्या काबाड कष्टानं देवाचे डोळे पेंगू लागले होते. तो उठला आणि घराकडे चालू लागला. आज एक नवाच आनंद त्याला झाला होता. श्री बाबासाहेब आंबेडकर हे गांधी बाबांच्या मांडीला मांडी लावून बसतात, या जाणीवेनं तडवळ्यातील देवा सटवा महार खूप हरकला होता. आनंदाने झिंगला होता. त्याचा ईश्वरा आणि प्रल्हाद यांचं भविष्य त्याला सोन्याचं दिसत होतं. दिवा घालवून राणी आणि पोरं गरग झोपली होती. देवा अंधारातच आत गेला आणि हलक्या आवाजात म्हणाला, ईश्वरा, अगं ताने निजला सवय. त्यावर अर्धवट डोळा लागलेली राणी या अंगावरनं त्या अंगावर झाली आणि जड अस्पष्ट आवाजात म्हणाली, बेताना या पोरं आहे ती मंदी तुडवाल. देवा बेतानं चाचपत आत गेला आणि खाली अंथरलेल्या पोत्यावर मुंडाचं उशाला घेऊन कलंडला. राणीनं कसलंसं पटकूर त्याच्या अंगावर टाकलं. त्यात घुसमटून जांभई देत देवा म्हणाला, एरवाळी जागा कर ग. चावडी मोरली जागा लोटायची आहे. डाक्टर येणार आहे ना. चांदणी उगवायलाच राणीनं देवाला जागा केलं. मुंडाचं गुंडाळून आणि घोंगडं घेऊन तो बाहेर पडला आणि चांदण्याच्या प्रकाशात त्याने चावडी समोरचं पटांगण झाडून लुटून चक्क केलं. धुरळ्यानं भरलेले हात झाडून तो पुन्हा घराकडे आला आणि लंगोटा घेऊन आंघोळीसाठी ओढ्याकडे गेला. फटफटीत झालं. दिशा उजळल्या. सूर्य उगवून कासरा अर्धा कासरा वर आला आणि तालुक्याच्या गावाहून येणाऱ्या देवी डॉक्टरचा छकडा तडवळ्याच्या वेशीत शिरला. समोर आलेल्या पाटील कुलकर्ण्यांनी उपरण्याचे पदर सावरून रामराम केला. छकड्यात तक्क्याशी टेकून बसलेल्या पोरसवदा डॉक्टरनं तो गुरमीतच स्वीकारला. तो खाली उतरला नाही. पाटील, कुलकर्णी आणि गावातील काही रिकाम टेकडीत चौकस मंडळी छकड्याच्या मागोमाग चालू लागली. छकडा चावडीपाशी आला. पांढरा फेक
लांडी चड्डी आणि बूट पायमोजे घातलेला डॉक्टर साहेबी टोपी हातात घेऊन खाली उतरला. आजूबाजूला उभ्या असलेल्या महार रामोशांनी अदबीनं वाकून रामराम घातला. देवानंही जोहार म्हटलं. त्या सर्वांदाखल डॉक्टरनं साहेबी टोपी घातलेला हात छातडापर्यंत उगाच वर नेल्यासारखा केला. मार्तंडा चौगुल्यानं जागोजाग शाईच्या डागाने डागाळलेलं जाजम आणि गादी तक्क्या यांची बैठक चावडीत घातली होती. लाकडी ठोकळ्यात तांबड्या आणि काळ्या शाईनं भरलेल्या चिनी मातीच्या पांढऱ्या दवती आणि काळी कुळकुळीत मऊ वाळू ठेवली होती. निरनिराळ्या बुकांचे दप्तर, रूळ सारं काही जिथल्या तिथे व्यवस्थित होतं. रावसाहेब आत जाऊन बसले आणि पाटलांना म्हणाले, हा पाटील, आटपा बघू, दुपारच्यात काम उरकलं पाहिजे. पाटील गडबडीने चावडीच्या झोत्यावर आले आणि त्यांनी हाळी दिली. अरे तराळ हाय का नाही जाग्यावर? वास्तविक देवा चावडीच्या पायरीला लागून बसून असायचा, पण पलीकडे उभ्या राहिलेल्या आकारामनं त्याला हळूच बाजूला बोलावून घेतला आणि तो म्हणाला, अरे देव्या लेका, तंबाखू तरी दे चिमूटभर. देवानं फाटक्या अंगरख्याच्या खिशातून तंबाखूची पिशवी काढली आणि तिच्यात मनगटा इतका हात कोंबून तंबाखू आणि पत्रसची चुन्याची डबी बाहेर काढली. तंबाखू तोंडात टाकून 4 शब्द बोलेपर्यंत पाटील कोकलला. तसा आकाराम म्हणाला, अरे देवा पळ पळ, पाटील लागल्या बॉम्बल्याला. देवा गडबडीने आला आणि म्हणाला, जी मी देवा हाय ना इथं. अरे कुठे गेला होतास मरायला? पाटील खेकसला. जा समध्या घरोघर जाऊन सांग जा, तानी पोरं चावडीवर घेऊन यायला. पळ. छकडा गावात शिरल्यापासूनच गावातल्या बायका धावपळ सुरू झाली होती आणि जी ती दुसरीला भ्यालेल्या आणि काळजीच्या स्वरात म्हणे, अगदवाडा डाक्टराला फोड्या काढणारा, माझ्या सुंदरीचं कसं होयाचं ग बया. देवी काढणारा डॉक्टर आला की गावातल्या कुणब्यांच्या अडाणी बायका हमेशा अशा हवालदिल व्हायच्या. देवी काढून घेतल्यापासून काही फायदा होतो याच्यावर त्यांचा मुळीच विश्वास नव्हता. उलट या टोचण्यानं पोरगा 8-15 रोज बिनताप आजारी पडतं, देव देवऋषी बघावे लागतात आणि त्यात एखाद्या वेळी पोर गमावतं सुद्धा. अशी त्यांची समजूत असल्याने होता होईल तो टोचून घ्यावयाचं त्या टाळत. हाक मारायला आलेल्या तराळाचे 4-4 हेलपाटे झाले तरी टंगळ मंगळ करत आणि बिचाऱ्या तराळाचा मात्र हेलपाट्याखाली झेंडू फुटतो. त्या दिवशी तसंच झालं. झाडून साऱ्या घरी जाऊन देवानं तारी पोरं घेऊन चावडीवर चालण्यास सांगितलं आणि पुन्हा येऊन तो चावडी नजीक बसला. पण घंटा 1.5 घंटा झाला तरी 4-6 बायका सुद्धा पोरं काखेला मारून चावडीवर आल्या नाहीत. हा देवी डॉक्टर अगदीच पोराटकी होता आणि या संस्थानिक खाक्यात अगदी नव्याने कामाला लागला होता. मूळचा जरा उत्तानखट स्वभावाचाच. लवकर लवकर कोणी येत नाही हे पाहताच तो पाटलावर गुरगुरला. पाटील, काय हरामजादी माणसं आहेत या खेड्याची. गावावर तुमचा काही दाब दिसत नाही. त्यावर पाटील केवळ लाचारीने हसले आणि पुन्हा जोत्यावर उभे राहून ओरडले, अरे ये तराळ. मध्ये त्यांनी 1-2 झकास शिव्या हसडल्या. राजामध्ये बसून राहिलायस लेका, त्या माणसाने तुझ्या बाना हाका मारायच्या का? जी समजाच ती सांगून आलोय मगाच पाटील. कथा करू नकस लय. समद्यांना मोहरं घालून घेऊन ये. सरकारी इनाम खाता ते काय बापा घरची पेंड म्हणून काय र? चुकार कुठला उठ. देवा पुन्हा काठी आपटत चालू लागला. पुन्हा घरोघर तानी पोरं घेऊन चावडीवर चालण्यास सांगू लागला. दिवस डोक्यावर आला. ऊन रणरण करू लागलं तरी मोकळ्या पोटानं देवा हिंडत होता. तशा घाईतही 1-2 बहादरांनी त्याच्या हातात कुऱ्हाड देऊन लाकूड फोडून घेतलं होतं आणि सांचं भाकरी घेऊन जा म्हणून सांगितलं होतं. त्यात देवाचा वेळ मोडला होता, श्रमही झाले होते. सगळ्या गावात फेरी झाल्यावर देवा पुन्हा चावडीपाशी आला. दरम्यान पाटलाच्या घरी जाऊन डॉक्टर कोंबडी खाऊन आला होता आणि गादीवर ऐस पैस तंगड्या पसरून पांढरी बिडी फुंकत पडला होता. पोटात काही नाही. उन्हानं जीव कावलेला. देवा हिंडून हिंडून पेकाळला होता. भिताडाच्या सावलीत तो हुश्य करून बसला. त्याचा काळा चेहरा उन्हानं अधिक करपला होता. अंगातलं फाटकं कुडतं घामाने थपथपलं होतं. देव्या. पुन्हा पाटील कोकलला. जी काढून घेतलेलं मुंडासह पुन्हा डोक्यावर ठेवून उठत देवा म्हणाला. पाटील म्हणाला,
आता त्या 2-4 वस्त्यांवरनं जाऊन ये. वरलीकडली धायगुड्याची वस्ती, बाबराचं मळान, खाल्लीकडली संतू तुकारामाची, रामा कांबळ्यांची, समद्या वस्त्यांवर जाऊन ये पळ. या साऱ्या वस्त्या गावच्या चारही बाजूंना विखुरल्या होत्या. गावापासून हरघडी हेलपाटे मारायला नकोत म्हणून काही शेतकरी आपल्या रानातच घर करून राहिले होते. तिकडे जाऊन यायचं म्हणजे बराच तकाटा होता, पण तो घेणं देवाला भाग होतं. दमले भागलेले पाय ओढणं प्राप्त होतं. ती सरकारी नोकरी होती. तो पाटलाचा हुकूम होता. गावाबाहेरून वाहणाऱ्या ओढ्यात देवानं चूळ भरली. थंड पाणी ढोसलं. त्यामुळे त्याच्या पोटात भुकेनं चावायचं थोडं थांबलं. त्याला थोडी हुशारी आली आणि मग तो आड रानानं वस्त्या वेंधू लागला. धायगुड्याच्या वस्तीवरला बाया धायगुळे त्याच्यावर खेकसून म्हणाला, अरे झाड आखताच्या कुणी बायका म्हण नाही ती वस्ती म्हणून सांग. समधी गेल्या ती पंढरीला वारी पायी. देवा परत फिरला. बाबराच्या मळ्यात आला. तेव्हा बाबराची बायको फणकऱ्याने म्हणाली, जा सांग जा डॉक्टराला, म्हणावं तानपोर घेऊन शांत तत्पतुर याला कोणी मोकळं नाही येतं. मिरच्या कोण तोडल? त्या डाक्टराचं बा का पाटलाची कारभारी? गप्प होऊन देवा संतू तुकारामाकडे गेला. तो मुठेवर होता. देवानं वर्दी देताच तो म्हणाला, बराय बघा येईल. पर देवा इकडे ये वायसा, 4 मोठा घालीव की, मी वाईच वरलीकडनं जाऊन येतो. त्यावर देवा कळवळून म्हणाला, तसं नागाजी पाटील, तकडं काम आहे मला. अहो अंमलदार जीव घेईल माझा. अरे कुठला अंमलदार? मी सांगा येईल होय त्याला. अंग धर ही वडणी हा आसूड. देवा गुमान मोठा घालवू लागला आणि आत्ता येतो म्हणून सांगून गेलेला संतू 5-25 मोठा घालवीपर्यंत आलाच नाही. तो आला तेव्हा देवाची सुटका झाली. शेवटी फुकट पायपीट करून देवा गावात आला तेव्हा पार 3रा प्रहर होऊन गेला होता. देवाचं काळं कातडं उन्हानं तापलं होतं आणि पायाचे पंजे सणकू लागले होते. तो चावडी पुढे आला आणि डॉक्टरांना म्हणाला, समद्या व्यवस्थित जाऊन आलं जी. ते धायगुड्याची आणि बाबराची माणसं गेले ती गावाला. डॉक्टरचा पारा चढला होता. तो पिसळायला कुत्र्यासारखा देवावर ओरडला, बघ बघ बंद कर. देडाची जात का? तू गेला नसशील वस्तीवर, मला माहिती आहे. इथेच कुठेतरी पान तंबाखू खाऊन 4 गप्पा हाणून आला असशील. हरामजादा, मला बनवतोय. सकाळपासून मी इथं कोकलतोय आणि 10-5 पोरांशिवाय पोरं आले नाहीत चावडीत. त्यावर देवा म्हणाला, अन्नछान, मी समजाच ते सांगून आलोय सरकार. चुप. मगरुरासारखा उलटी उत्तर करतोस आणखी. हरामखोर. उठता बसता लाथाडायला पाहिजे तुम्हा धेडांना, म्हणजे सुतासारखी सरळ याल. डॉक्टरचा आवाज भलताच चढला. चावडीवर उभा राहून तो कैकड्यासारखा आरडू लागला. वाईट साईट शिव्यांची लाखोली त्याने बिचाऱ्या महारांवर वाहिली. चावडीत आजूबाजूला पसलेली पाटील, कुलकर्णी इत्यादी मंडळी साहेबाच्या या सरबतीनं आचारिका बिचारी झाली. चावडीत काय भानगड आहे म्हणून गावातले बघे जमू लागले. तसतसा साहेबाचा आवाज सपाट्याने चढू लागला. काठीच्या टोकावर टेकलेल्या दोन्ही हाताच्या पंजांवर हनुवटी टेकून देवा टक लावून साहेबाकडे बघत होता आणि बघता बघता त्याचे डोळे वटारले. तांबडे लाल झाले. नागपुड्या फुरफुरू लागल्या. दातावर दात घट्ट बसले आणि दंडांना कापरं भरलं. डॉक्टर एकदम ओरडला, ऐकतोस काय भेंचोत? देवा सटक्यानं खाली वाकला आणि पायातलं धुळीनं भरलेलं तुटकं पायतण उपसून घेऊन ओरडला, अरे बांबलीच्या चावडीचं जोत उतरून खाली ये. शिव्या देणार तुझं थोबाड फोडतोय तुटक्या जोड्यानं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गावकरी मंडळी चावडी पुढल्या लिंबाच्या ऐस पैस पारावर गप्पा हाणीत बसली होती. ते एवढंसं खेड देव्या महाराच्या अचाट कर्तुकीनं ढवळून निघालं होतं. देव्या महारानं देवी डॉक्टरवर जोडा काढला. ही गोष्ट सर्वांनाच बहुत आकरिताची वाटत होती. मंडळी बोलत होती. देवा खालच्या फुफाट्यात उकिडवा बसून त्यांचं बोलणं ऐकत होता. एक जण त्याला म्हणाला, देवा, अरे भल्या माणसा, साहेबावर भर चावडीत जोडा काढलास काय? गांजा ओढून आला होतास का दारू पिऊन? अरे लेका, तो साहेब जाईल की आता पंत सरकारकडे बोंबलत. 2 वरीस फुका तुरुंगात बसशील. त्यावर देवा बोलला, पंत सरकार मोर नाही तर पाक दिल्लीच्या राजाकडे जाऊ दे, म्या नाही भेणार. शाप सांगेन पंत सरकारला.
तुम्ही अंमलदार नेमले ती त्यांना काय महार लोकांनी आई बहिणीवरून शिव्या द्यायचा हुकूम दिलाय की काय म्हणून? कुणी बी टिकूजीने यावं आणि आमासने चेंडू आणि ठेच लावं म्हणजे काय हाय काय? त्यावर एका जणाने विचारलं, आणि द्याव्या पाटलाने शिव्या दिला तवार? हो, पाटलाचं काम वेगळं आहे. त्यांच्या खरकट्यावर जगलूया. ते 2 जोडं मारत्याली आणि पुन्हा पोटाशी बी धरत्याल. पण ह्यो कोण कुठला साहेब? कुटीवला कावळा? काय त्याला कोणामोरं जायचंय ते जाऊ दे. सरकारात आमचा बी कोणी वाली हाय. त्यानंतर आता काही दिवस लोटलेत. मध्यंतरी देवा सटवा महार राहणार मौजे तडवळे या संस्थानी पोलिसांनी पकडून नेले आहे. डॉक्टरने त्याच्यावर केलेली फौजदारी न्यायासनाने मान्य केली आहे. देवा तुरुंगात आहे. राणी मोलमजुरी करून पोरबाळ जगवते. तराळकी आता दुसऱ्या महाराकडे गेलीये आणि तडवळे गाव व्यवस्थित नांदते. आणि दक्षिणी संस्थानातील लहानशा संस्थानात तडवळे नावाचं 800-900 वस्तीचं लहानसं खेड आहे. तिथल्या देवा सटवा महार या सज्जन महाराचं काय झालं याची बिलकुल माहिती नामदार बाबासाहेब आंबेडकर यांना नाही. आणि ती कधी होईल याचाही काही संभव नाही. व्यंकटेश माडगुळकर. जब तक आदमियों में ये बात रहेगी कि एक आदमी ऊंचा है, दूसरा आदमी नीच है, तब तक गालिब का वो मिसरा कि आदमी को भी मयस्सर नहीं इंसान होना सही साबित होता रहेगा. हम अभी तक आदमी हैं, इंसान नहीं हुए. अब शाम खत्म हो रही है. हम लोग, मैं कह रहा हूं कि कथा कथन का मुखिया होने के नाते मैं इन बच्चों को सिवाय दुआ के और कुछ नहीं दे पाता हूं. तो जीते रहिए अमय बोरकर, जीते रहिए गीता जी, गीता सोनी, जीती रहिए मेधा जी, जीते रहिए सचिन भुसारी. आज का ये कार्यक्रम संभव नहीं होता अगर दिन रात की मेहनत माधवी गणपुरे ने न की होती. कहानियों के चयन से सबको जमा करके इस कार्यक्रम को साकार करने के लिए माधवी जीती रहो, खुश रहो. इसी के साथ आज की शाम खत्म होती है. जल्द ही हम और भारतीय भाषाओं में कहानियां लेकर आएंगे. जल्द ही मराठी के और लेखकों की कहानियां भी लेकर आएंगे. बंगाली भी कहानियां लाएंगे, गुजराती भी कहानियां लाएंगे, मलयालम भी लाने की कोशिश करेंगे, तमिल भी लाने की कोशिश करेंगे. तो आज की शाम के लिए धन्यवाद. जिनने जो सुन रहे थे या जो बाद में सुनेंगे, YouTube का ये फायदा होता है कि वो हमेशा के लिए रहता है वहां पर और लोग सुनते रहते हैं, रोज व्यूअर्स बढ़ते रहते हैं. जय हिंद.